सप्लिमेंट नंबर 20 आपण वाचणार आहे, पेज नंबर 346. ही सप्लिमेंट वाचल्यावर आपण पुन्हा 208 नंबर पेजवर आपलं प्रकरण सुरू करणार आहोत. फना आणि फनाफिला. श्वेतांबरी, मी रिक्वेस्ट करते तुला की प्रेझेंटेशन सुरू करशील आणि सुरुवात. आपण मागच्या वेळी बघितलं की फना म्हणजे निर्वात पोकळीची अवस्था आहे. तिथे त्याला कसलंही बाकी भान नाही, चेतना नाही, फक्त निर्वात अनंत पोकळीची म्हणजे जी ईश्वराची मूळ अवस्था आहे त्याची तिथे त्याला जाणीव आहे. पण फना पाठोपाठ लगेचच फनाफिला येतं, म्हणजे निर्वात मी म्हणजे निर्वात पोकळी किंवा निर्वात पोकळीबद्दल फक्त त्याला चेतना असते. आणि नंतर पाठोपाठ फनाफिला येतं, म्हणजे मी ईश्वर आहे ह्या अनुभव तो करतो. आणि कुठलाही अनुभव आहे, मी ईश्वर आहे ही भावना आहे, ही चेतना आहे. मग निर्वात पोकळी निर्वात न राहता ती पोकळीची जागा मी ईश्वर आहे ही चेतना, ती या चेतनेने, या भावनेने ती निर्वात पोकळी भरून निघते. हे आपण गेल्या वेळी बघितलं. आता फना आणि फनाफिलाह बद्दल बाबा अधिक सांगतायत सप्लिमेंटरी मध्ये. फना ही चेतनेची अचेत अवस्था आहे. किती सुंदर आणि किती महत्वाचं एकच छोटं वाक्य आहे. चेतनेची अचेतन अवस्था म्हणजे चेतनेला स्वतःला चेतना नाही. कॉन्शियसनेसला, कॉन्शियसनेस इज अनकॉन्शियस हे फक्त ईश्वरच अशा पद्धतीने सांगू शकतो आणि समजावू शकतो. चेतनेची अचेतन अवस्था म्हणजे फना. ह्याच्यात सगळं आलं. मग ती कोणती अवस्था आहे? अहम म्हणजे परात्पर परब्रह्म अवस्था. तिथे काय आहे? अनंत पोकळी आहे, दिव्य पोकळी. अस्तित्व आहे ईश्वराचं, पण त्या ईश्वराला त्या अस्तित्वाचं स्वतःचं भान नाही, चेतना नाही. अशी ती मूळ ईश्वराची परात्पर परब्रह्म अवस्था आहे, ती म्हणजे फना. म्हणजे फनामध्ये पण ती तो कशी अनुभवतो? माणसाच्या शरीरामध्ये ती अनुभवतो. मनुष्य अवस्थेत तो फनाची अवस्था अनुभवतो. म्हणजे फना म्हणजे चेतनेची अचेतन अवस्था. आता हा प्रवास जो आहे याच्यामध्ये तुम्ही समोरच्या स्लाइड मध्ये सगळीकडे अनुभवले, तिने घेतले. तिने म्हणजे कुणी? चेतनेने. आपण प्रवास कोणाचा बघतोय? चेतनेचा बघतो, की चेतनेची उत्क्रांती कशी कशी होत जाते. फनाफिलामध्ये आत्मा सर्व काही बद्दल अचेत असतो. एव्हरीथिंग काय आहे? गॉड, परमात्मा, ईश्वर. सातव्या भूमिकेत जाऊनही जेव्हा तो फना अवस्थेत असतो तेव्हा तो सर्व काही बद्दल म्हणजे ईश्वराबद्दल अचेत असतो, अनकॉन्शियस असतो. कोणी ईश्वर जसा 6व्या भूमिकेत त्याला ईश्वर आपल्याहून वेगळा आहे ही जाणीव असते, पण तो ईश्वराला समोर समोर बघतो. पण फनाफिलामध्ये त्याला ईश्वराची, परमात्म्याची सुद्धा जाणीव नसते. जय बाबा. श्याम पुंसे, आपला हँड रेज आहे, आपल्याला काही विचारायचंय का? जय बाबा. सगळ्यांच्या माहितीसाठी एकदा रिपीट करते. आपण प्रश्नोत्तर शेवटी घेऊ, शेवटचे 15 मिनिटात प्रश्न उत्तर घेऊ, म्हणजे काय की इतरांना डिस्टर्ब होत नाही. कधी कधी चुकून पण हँड रेस केला जातो, तसा आता झालेला दिसतोय, कारण पाठीमागे टीव्हीचा आवाज येत होता. तो आपण पुढे जाऊया. तर फनाफिलाहामध्ये तो आत्मा सर्व काही बद्दल म्हणजे परमात्म्याबद्दल सुद्धा अचेतन आहे, अनकॉन्शियस आहे, फक्त स्व सोडून ईश्वर असल्यामुळे. म्हणजे जो ओरिजिनल स्व आहे, आता खोटा अहम गेला, पण जो यथार्थ स्व म्हणजे ईश्वर, म्हणजे स्वतःबद्दल सुद्धा त्याला चेतना नाही.
स्वतःबद्दल म्हणजे यथार्थ स्वबद्दल सुद्धा चेतना नसल्यामुळे आणि स्वतःची चेतना नसलेली ही अवस्था चेतनेची असल्यामुळे तो ईश्वराबद्दल सुद्धा अचेत आहे. हे अत्यंत अद्भुत आहे, सुंदर आहे, महत्वाचं आहे की चेतनेची अचेतनता म्हणजे फना. तिथे तो ईश्वर होऊनही स्वतःच्या ईश्वरत्वाबद्दल त्याला जाणीव नाही, म्हणून त्याला सर्व काही बद्दल किंवा ईश्वराबद्दल सुद्धा तो अचेत असतो. आणि हीच ती मूळ परात्पर परब्रह्म अवस्था. पुढे बाबा सांगतात, आपण आता पेज नंबर 347 वर आहोत. आत्मा त्याची मानवी अवस्था टाकण्यापूर्वी व निर्विकल्पाची दिव्य अवस्था मिळवण्यापूर्वी त्याला निर्वाणाची शून्यावस्था अनुभवावी लागते. हा क्रम बाबांनी इथे दिला की मानव म्हणून म्हणजेच स्थूल शरीर टाकण्यापूर्वी निर्विकल्पाची दिव्य अवस्था म्हणजे फना फिला, म्हणजे मी ईश्वर आहे, म्हणजेच गॉड रिअलायझेशन, म्हणजेच मी ईश्वर आहे याचा चेतनतया जाणीवपूर्वक अनुभव घेणे. हा अनुभव घेण्याचा आधी म्हणजे निर्विकल्प अवस्था, निर्विकल्प अवस्था म्हणजेच गॉड रिअलायझेशन, म्हणजेच फना फिला. तर हा अनुभव घेण्याआधी ही जी शून्याची अवस्था आहे, म्हणजेच फनाची अवस्था आहे, म्हणजेच चेतनेची अचेतनता ही जी अवस्था आहे त्याला निर्वाण अवस्था म्हटलेलं आहे. त्या निर्वाण अवस्थेतून आत्म्याला जावेच लागते, ती अनुभवावी लागते. म्हणजे क्रोनॉलॉजी कशी झाली आहे? उत्क्रांती आहे दगडापासून माणसापर्यंतची, ही चेतनेची एक उत्क्रांती झाली. माणसामध्ये त्याची चेतना पूर्ण विकसित झाल्यानंतर भूमिकेच्या 6-7 पायऱ्यांमधून त्या ती चेतना प्रगल्भ होत जाते, परिपक्व होत जाते. आता अशी जी परिपक्व चेतना आहे त्या चेतनेने परिपक्वता लाभल्यानंतर, ती पूर्ण पक्व झाल्यानंतर ती मानवी चेतना दिव्य चेतना होते. आता दिव्य चेतना झाल्यानंतर 7व्या भूमिकेत त्यांनी प्रवेश केला, म्हणजे ईश्वर अवस्थेमध्ये प्रवेश केला. पण 7व्या भूमिकेच्या पुन्हा 2 अवस्था आहेत. स्टेप 1 फना, इथे जी आपण बघतो तिलाच निर्वाण अवस्था म्हटलेलं आहे, म्हणजे शून्यावस्था आहे. म्हणजे पहिल्यांदा त्याला शून्यावस्थेतून जावं लागतं, म्हणजेच मूळ ईश्वराची जी परात्पर परब्रह्म अवस्था आहे, जिथे अस्तित्व आहे. जय बाबा. मिस्टर श्याम कुंडसे, आपला माईक कृपया बंद ठेवावा. आपण शेवटच्या 15 मिनिटात प्रश्नोत्तर घेणार आहोत. जय बाबा. तर ह्या निर्वाण अवस्थेतून त्याला जावं लागतं, म्हणजे पहिल्यांदा त्याला निर्वाण अवस्था आहे त्याची ती अनुभवावी लागणार आणि त्यानंतर त्याला निर्विकल्प अवस्थेचा अनुभव होणार. सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की इतरांना डिस्टर्ब होईल असं काही करू नका प्लीज, आहे ना. त्यामुळे काय होतं की रेकॉर्डिंग पण खराब होतं, इतरांना ऐकायला येत नाही, बरेच प्रॉब्लेम होतात. आपण हे गुगल मीटचे फार लिमिटेशन्स आहे, त्याच्यासह आपण मीटिंग कंडक्ट करत असतो. निर्वाण ही अपरिमित पोकळी आहे. आता निर्वाण अवस्था म्हणजे काय आहे? तिथे काहीही नाही, अमर्याद पोकळी आहे. तिथे ब्रह्मही नाही, मायाही नाही, चेतनाही नाही, अचेतनताही नाही, महाचैतन्यही नाही, काहीही नाही. म्हणून आपण ते सर्व काही आणि काहीच नाही हे समजायचं असेल तर परात्पर परब्रह्म अवस्था, अमर्याद निर्वात पोकळीची अवस्था पहिल्यांदा समजायला लागेल. ते समजलं तर सर्व काही आणि काहीच नाही. ईश्वर अवस्था म्हणजे सर्व काही आणि परात्पर परब्रह्म अवस्था, नुसता परमात्मा म्हणजे सर्व काही आणि परात्पर परब्रह्म अवस्था म्हणजे काहीही नाही. तसंच ही माया म्हणजे ही काहीही नाही. ती जी परात्पर परब्रह्म अवस्था आहे ती म्हणजे निर्वात पोकळी आहे, अमर्याद पोकळी आहे, म्हणजेच निर्वाण म्हणजे अमर्याद पोकळी आहे. ही ती अवस्था आहे की ज्यात आत्मा यथार्थ माये संबंधी परिपूर्ण सचेत असतो. यथार्थ माया म्हणजेच सत्य, म्हणजेच ईश्वर अवस्था. व जर निर्वाण अवस्थेत
आता हे अत्यंत महत्वाचं, मी जरा हे इयरफोन लावूनच घेते कारण बाहेरून भरपूर आवाज येत आहेत, आपलं रेकॉर्डिंग खराब होऊ नये या हेतूने. एकच मिनिट द्याल मला. जय बाबा. आवाज येतोय ना? तुम्ही तरी थंब अप करा, माईक नका ओपन करू. श्वेतांबरी, आवाज येत असेल तर थंब अप कर. आवाज येतोय माझा? जय बाबा. हा, ओके, थँक्यू. बस बस. तर ही जी निर्वाण आहे ही अपरिमित अमर्याद पोकळी आहे. म्हणजे आता निर्वाण अवस्था काय आहे ह्याच्याबद्दल संशय नको. जस्ट बिफोर द गॉड रिअलायझेशन, साध्या भाषेत म्हणजे निर्वाण अवस्था. म्हणजेच काय आहे? निर्वात पोकळी आहे. म्हणजेच काय आहे? मूळ अवस्था ईश्वराची अनुभवणं आहे. ही ती अवस्था आहे की ज्यात आत्मा यथार्थ मायेसंबंधी परिपूर्ण सचेत असतो. व जर निर्वाण अवस्थेत मानवी शरीर त्यागला गेले तर व्यक्ती ईश्वराच्या अपरिमित आनंद अवस्थेत प्रविष्ट होते. हे अत्यंत महत्वाचं आहे. आपण बघितलं की 6व्या भूमिकेमध्ये जर त्यांनी शरीर त्यागलं तो आपोआप तो 7व्या भूमिकेत जातो. आता तो आपोआप 7व्या भूमिकेत जातो म्हणजे नक्की काय होतं हे इथे बऱ्याच अंशी आपल्याला कळेल की फणाची 7व्या भूमिकेची पहिली अवस्था म्हणजे फणा म्हणजे निर्वाण. आता फणा फिला म्हणजे गॉड रिअलायझेशन. म्हणजेच तिथे मी ईश्वर आहे हा अनुभव होण्यापूर्वीच जर त्याचं शरीर सुटलं गेलं, त्यागलं गेलं, त्याचा मृत्यू जर झाला तर काय होतं? मग नक्की तो कुठे जातो? बऱ्याच जणांना प्रश्न असतो की तो परात्पर परब्रह्म अवस्थेत राहतो का तो ईश्वराच्या अमर्याद आनंद अवस्थेत राहतो? तर इथे बाबांनी स्पष्ट सांगितलंय. अरे यार श्वेतांबरी, काय करूया? हे श्याम पुनसेंचा सारखा माईक ऑन होतोय. जरा त्यांना एक चॅट मध्ये मेसेज टाकतेस प्लीज. त्यांना आवाजही दिला होता मी मगाशी, बट समहाउ ही इज नॉट रिसिव्ड. एक चॅट मध्ये बेटा मेसेज टाकून देशील श्वेतांबरी प्लीज, श्याम पुनसेंसाठी. तर फणामध्ये किंवा निर्वाण अवस्थेत ईश्वर साक्षात्कार म्हणजे अनुभव होण्याआधी की मी ईश्वर आहे हा 7व्या भूमिकेत तो गेला. तो परात्पर परब्रह्म अवस्थेचा आता निर्वात पोकळीचा तो अनुभव घेतो. पण मी ईश्वर आहे ही जाणीव त्याला होण्याआधीच म्हणजे ती निर्वात पोकळी भरून येण्याआधीच जर त्याचा मृत्यू झाला तर त्याची अवस्था काय असते? तो कुठे असतो? तर बाबांनी हे स्पष्ट केलंय इथे की अशा अवस्थेमध्ये ईश्वराचं जे अमर्याद आनंद अवस्था आहे त्या अमर्याद आनंद अवस्थेत त्याचा प्रवेश होतो. म्हणजेच अमर्याद आनंद फक्त तो अनुभव करतो. ईश्वर साक्षात्कारानंतर तो अमर्याद आनंद, अमर्याद शक्ती, अमर्याद ज्ञान तिन्हीचा अनुभव घेतो. अमर्याद शक्ती त्याला मिळालीच असते 6 भूमिकांमध्ये थोडी थोडी करून. अमर्याद आनंद इथे त्याला प्राप्त झालेलाच असतो. तर अमर्याद ज्ञान मी ईश्वर आहे या अनुभवाच्या वेळेलाच ते पिक्चर मध्ये येतं. ते सगळ्यात शेवटी येतं ज्ञान. म्हणून अमर्याद ज्ञान ह्या अवस्थेच्या ह्याचा अनुभव घेण्याआधीच जर त्याचा मृत्यू झाला तर तो अमर्याद आनंद ही ईश्वराच्या अवस्थेमध्ये त्याचा प्रवेश होतो आणि तिथे तो स्थित होतो. काहींच्या बाबतीत निर्वाणानंतर लगेच अनिवार्यतः निर्विकल्प किंवा फनाफिलाह अनुसरते, ज्या अवस्थेत आत्म्याला यथार्थ सर्वव्यापी ब्रह्माबद्दल परिपूर्ण चेतना असते. की बाबा सांगतात काही जणांना लगेच फनानंतर लगेच फनाफिलाह मिळतं, ताबडतोबच मिळतं त्यांना ईश्वर साक्षात्कार. की ह्या अवस्थेमध्ये जे सर्वव्यापी ब्रह्म आहे, परमात्मा आहे, त्याच्या बद्दलची पूर्ण चेतना असते, भान असतं, कॉन्शियसनेस असतो. निर्वाण आणि निर्विकल्प इतके समीपत्वाने निगडित आहेत की प्रत्येकालाच दिव्य उद्दिष्ट म्हणता येईल. बाबा सांगतात की ह्या दोन्ही अवस्था इतक्या घनिष्ठ जवळ आहेत, इतक्या जवळ आहेत. कोणत्या? फना आणि फनाफिलाह, निर्वाण आणि निर्विकल्प. म्हणजे ईश्वर साक्षात्कार, मी ईश्वर आहे
ही अवस्था अनुभवणे आणि प्रत्यक्ष ईश्वराच्या मूळ अवस्थेचा अनुभव घेणं म्हणजे निर्वात पोकळीचा अनुभव घेणं. ह्या दोन्ही अवस्था इतक्या जवळ आहेत की बाबा सांगतात त्या दोन्हींनाही फायनल एम, अंतिम उद्दिष्ट किंवा दिव्य उद्दिष्ट म्हणता येईल. यथार्थाने खरे तर केवळ मी ईश्वर आहे हा अनुभव घेणे म्हणजेच गॉड रिअलायझेशन हेच अंतिम उद्दिष्ट आहे. पण फणाची अवस्था सुद्धा दिव्य उद्दिष्ट म्हणता येईल. फणा अवस्थेला म्हणजे निर्वाण अवस्थेला सुद्धा दिव्य उद्दिष्ट म्हणता येईल. पण निर्विकल्प अवस्था वास्तविक दिव्य उद्दिष्ट आहे. मिथ्या शून्य म्हणजे मिथ्या सर्व काही आहे की नाही. ही सृष्टी म्हणजे काय आहे? शून्य आहे, काहीही नाही. जसं स्वप्नातलं काहीही नसतं तसं ही सृष्टी हे ईश्वराचं स्वप्न आहे. म्हणजेच खरं तर इथे जे काही दिसतं ते सर्व काही कसं आहे? खोटं आहे. म्हणजे खोटा शून्य बरोबर खोटं सर्व काही. खरी यथार्थ माया, खरी यथार्थ माया, यथार्थ म्हणजे सत्य म्हणजेच ईश्वर, म्हणजे खरी माया म्हणजेच ईश्वर इज इक्वल टू बरोबर. ती कोणती अवस्था आहे? कसं आहे तिथे? त्या अवस्थेत काय परिस्थिती आहे? तिथे ना शून्य आहे ना सर्व काही आहे. म्हणजे कसं आहे? शून्यही नाही, सर्व काही पण नाही. शून्यही नाही आणि सर्व काही. शून्य नाही म्हणजेच माया नाही, सर्व काही नाही म्हणजेच ईश्वर नाही, म्हणजेच निर्वात पोकळी आहे, म्हणजेच परात्पर परब्रह्म अवस्था आहे. आता यथार्थ सर्व व्यापी ब्रह्म म्हणजे काय? सत्य म्हणजेच ईश्वर इज इक्वल टू अपरिमित ईश्वर. यथार्थ सर्वव्यापी सगळीकडे चराचरात व्यापून असलेलं ब्रह्म म्हणजेच अमर्याद ईश्वर अवस्था आहे. म्हणजे इथे बाबांनी सृष्टी, बियॉन्ड गॉड स्टेट परात्पर परब्रह्म अवस्था आणि ईश्वरावस्था या तिन्हींना इक्वेशनच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. अनफॉर्च्युनेटली ती स्लाइड स्किप झालेली आहे. मला वाटतं हिने मीनलनी कदाचित बनवली असेल ही स्लाइड. असं सुंदर इक्वेशन दिलेलं आहे. ही सृष्टी म्हणजे खोटं शून्य आहे, खोटं सर्व काही आहे. परात्पर परब्रह्म अवस्था ही खरी किंवा यथार्थ माया आहे किंवा तिथे काहीही नाही किंवा शून्यही नाही. पण सर्वव्यापी ईश्वर जो आहे तो म्हणजे अमर्याद ईश्वर आहे. पुढे बाबा म्हणतात, या माझी रिक्वेस्ट असेल सगळ्यांना की जे पण इथे जॉईन झालेले आहेत, आपण ग्रुपवर ही पानं टाकत असतो, तर व्हॉट्सअपला तुम्ही मीटिंग अटेंड करत असतानाही व्हॉट्सअपला जाऊन बाकी चॅट बघण्याच्या फंदात आता पडू नका, भरकटू नका. व्हॉट्सअपला गेलात तर ईश्वर वचन ग्रुपवर जाऊन तिथे उजवीकडे डॉट असतात 3, त्याच्यामध्ये टच केलं की सर्च येतं. सर्च मध्ये तुम्ही फक्त मराठीतलं 347 टाका, तुम्हाला 347 पान येईल. ते वाचत वाचत जर तुम्ही हे ऐकलं तर तुम्हाला एकदम क्लिअर होईल, समजून जाईल. मिथ्या शून्य मिथ्या सर्व काहीकडे नेते म्हणजेच माया सृष्टीकडे नेते आणि खरी माया यथार्थ किंवा सर्वव्यापी ब्रह्माकडे नेते. जी खरी माया आहे म्हणजेच 7व्या भूमिकेतली फना अवस्था आहे, निर्वाण अवस्था आहे, तिथे तो खऱ्या मायेचा अनुभव घेतो म्हणजेच निर्वात पोकळीचा अवस्था अनुभव घेतो. ही निर्वात पोकळी शेवटी अमर्याद ईश्वराकडे घेऊन जाते, सर्वव्यापी ब्रह्माकडे ती घेऊन जाते. मिथ्या शून्य हे मिथ्या सर्व काहीशी जोडलेले आहे. हे जे मिथ्या सर्व काही आहे म्हणजे ही सृष्टी आहे ती खोट्या शून्याशी जोडलेली आहे. यथार्थ शून्य यथार्थ सर्व काहीशी जोडलेले आहे. यथार्थ शून्य म्हणजे निर्वात पोकळी, परात्पर परब्रह्म अवस्था, ती यथार्थ आहे कारण ती खरी आहे. ती जी अवस्था आहे निर्वात पोकळी, ते म्हणजे बाबा म्हणतात खरं सत्य वास्तविक यथार्थ शून्य आहे. ते शून्य आहे. ही सृष्टी म्हणजे ही शून्य आहे. बघा बरं का,
आता दोन्ही शून्यामध्ये फरक काय? ही सृष्टी हे पण शून्य आहे आणि हे निर्वात पोकळी निर्वाण अवस्था हेही शून्य आहे. आता ही जी सृष्टीचं शून्य आहे हे भासमय आहे, भ्रममय आहे. हे शून्य आपल्याला खोट्या सर्व काहीकडे नेते, म्हणजे खोट्या मायेकडे, विश्वाकडे नेते. पण हे जे यथार्थ शून्य आहे ते म्हणजे काय? त्याला शून्य का म्हटलं? कारण ती निर्वात पोकळी आहे, अमर्याद पोकळी आहे, परात्पर परब्रह्म अवस्था आहे, निर्वाण अवस्था आहे, फना आहे. ते शून्य जरी असलं तरी हे असं शून्य आहे की हे शून्य शेवटी आम्हाला खऱ्या सर्व काहीकडे किंवा यथार्थ सर्व काही म्हणजेच ईश्वराकडे हे निर्वाण अवस्था शेवटी आम्हाला नेणार आहे. पहिले फना येते, नंतर फना फिला येतं, आधी निर्वाण येतं, मग निर्विकल्प येतं. म्हणजे तो शरीर मानवी अवस्थेतला ईश्वर किंवा ती चेतना, प्रगल्भ झालेली चेतना 7व्या भूमिकेमध्ये पहिल्यांदा परात्पर परब्रह्म अवस्था अनुभवते. ती अनुभवल्यानंतर लगेचच ते शून्य त्याला सर्व मी म्हणजे ईश्वर, मी ईश्वर आहे या अवस्थेकडे नेते. म्हणजेच हे यथार्थ शून्य, यथार्थ शून्य, यथार्थ सर्व काहीकडे नेते. ही निर्वात पोकळी पुढे त्याला मी ईश्वर आहे अवस्थेकडे नेते आणि मग त्याला गॉड रिअलायझेशन होतं. तो अनुभव करतो मी ईश्वर आहे. या अनुभवाबरोबर चेतनेच्या या चेतनेबरोबर ते जे शून्य आहे ते शून्य शून्य न राहता पूर्ण भरून जातं. म्हणून हे यथार्थ शून्य जे आहे ते यथार्थ सर्व काहीकडे म्हणजे ईश्वराकडे नेतं. ते ईश्वराशी जोडलेलं आहे. यथार्थ शून्य यथार्थ सर्व काहीशी म्हणजे ईश्वराशी जोडलं गेलेलं आहे. परिणामतः मिथ्या शून्याचा शेवट मिथ्या सर्व काहीच होतो. म्हणजे काय? की हे जे खोटं शून्य आहे म्हणजे सृष्टी आहे, भ्रममय आहे, भासमय आहे, तिचा शेवट काय होतो? त्या मायेत होतो व यथार्थ मायेचा अखेर सर्वव्यापी ब्रह्मात होतो. ही जे यथार्थ शून्य आहे, ही जे यथार्थ, ही खोटी माया, ही खरी माया. खरी माया म्हणजे निर्वात पोकळी. ह्याचा शेवट शेवटी सर्वव्यापी ब्रह्म म्हणजे परमात्मा म्हणजे ईश्वरात होतो. द्वैतात मिथ्या शून्य, मिथ्या सर्व काही आहे. ही जी अद्वैत अवस्था आहे, मी ईश्वर आहे, मी एकमेव आहे, माझ्याशिवाय इतर काही नाही, सर्व माझ्यातून प्रसृत झालंय, सर्व माझ्यामध्ये समावलेलं आहे आणि सर्व माझ्यातून उत्पन्न आहे. ही जी अवस्था आहे ती फनाफिला आहे. ह्या फनाफिला अवस्थेआधी म्हणजेच निर्विकल्प अवस्थेआधी तो कशात होता? द्वैतात होता. म्हणजे 6व्या भूमिकेत तो स्वतःला आणि ईश्वराला वेगळं समजतो. आता ह्या द्वैतामध्ये खोटं शून्य आहे आणि हे खोटं शून्य सर्व काही आहे. ऐक्यात यथार्थ माया आणि सर्वव्यापी ब्रह्म एक आहे. म्हणजे इथे शून्यामध्ये हे शून्य वेगळं आणि सर्व काही वेगळं असं द्वंद्व आहे, द्वैत आहे. पण हे जे यथार्थ शून्य आहे, ब्रह्म अवस्था आहे, तिथे हे यथार्थ माया, हे यथार्थ शून्य आणि सर्वव्यापी ब्रह्म म्हणजे ईश्वर हे दोन्ही एकच आहे. तिथे ते दोघं वेगळे नाहीत, एकमेकापासून वेगळे नाहीत, भिन्न नाहीत, एकतेचं तत्व एकमेव अद्वैत. तिथे द्वंद्व नाही, द्वैत नाही, अद्वैत आहे. मेहर बाबांनी देखील पुढील मुद्दे प्रस्तुत केले आहेत. पहिला मुद्दा, यथार्थ उद्दिष्ट मानवी योनीत ईश्वर साक्षात्कार आहे. तो आमचं अंतिम गोल काय आहे? अंतिम उद्दिष्ट काय आहे? मनुष्य देहामध्ये ईश्वर साक्षात्कार करणं, मी म्हणजे ईश्वर आहे ह्याचा अनुभव करणं. परंतु जे ईश्वर साक्षात्कार प्राप्त होण्यापूर्वी देह त्यागतात, इंटू ब्रॅकेट म्हणजेच निर्विकल्प अवस्था प्राप्त करण्यापूर्वी निर्वाण अवस्थेत जे शरीर त्यागतात त्यांचा शेवट असतो पुनर्जन्माच्या फेऱ्यातून मुक्ती. ते केवळ अमर्याद आनंदाचा अनुभव घेतात. हे अत्यंत महत्वाचं आहे. ही आहे फना अवस्था.
अंतिम उद्दिष्ट आमचं काय आहे? गॉड रिअलायझेशन, ईश्वर साक्षात्कार, फना फिलाह किंवा निर्विकल्प अवस्था, हे आमचं अंतिम उद्दिष्ट आहे. पण हे अंतिम उद्दिष्ट गाठण्यापूर्वीच 7व्या भूमिकेतल्या पहिल्या अवस्थेत किंवा 6व्या भूमिकेनंतर एखाद्याचा मृत्यू जर झाला तर त्या काय होतं? हा जो जन्म मरणाचा फेरा आहे त्याच्यातून त्याची मुक्ती होते, म्हणजे त्याला मुक्ती मिळाली असं आपण म्हणतो. म्हणजेच त्याला निर्वाण अवस्था प्राप्त झाली असं म्हणता येईल. आणि ह्या निर्वाण अवस्थेत काय होतं? जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्त होतो तो आत्मा. आणि तिथे तो कसला अनुभव घेतो? तर अमर्याद आनंद. ईश्वराचे 3 पैलू आहेत: अमर्याद आनंद, अमर्याद शक्ती, अमर्याद ज्ञान. त्यापैकी निर्वाण अवस्थेत, फना अवस्थेत, 7व्या भूमिकेतल्या पहिल्या अवस्थेत जर मृत्यू झाला तर तो ईश्वराचे जे अमर्याद अवस्था त्याच्यात स्थित होऊन ईश्वराचा अमर्याद आनंद याचा अनुभव घेतो केवळ, आणि जन्म मरणाच्या फेऱ्यातून तो मुक्त होतो आणि अनंत अमर्याद आनंदात तो स्थित होतो. आता पुढचा मुद्दा दुसरा. जी व्यक्ती निर्विकल्प अवस्था प्राप्त करते तिचे व्यक्तित्व मानवी शरीर त्यागल्यानंतरही, पहा महत्वाचं आहे, व्यक्तित्व म्हटलं इथे बाबाने, तिचे व्यक्तित्व मानवी शरीर त्यागल्यानंतरही अपरिमित व अमर्याद म्हणून राखले जाते. जर निर्विकल्प अवस्थेत, आता बाबा फना फिला बद्दल सांगतात, म्हणजे 7व्या भूमिकेतली दुसरी अवस्था म्हणजे निर्विकल्प अवस्था. ती काय आहे? तर बाबा सांगतात, जी व्यक्ती निर्विकल्प अवस्था प्राप्त करते, म्हणजे काय? ज्याला गॉड रिअलायझेशन होतं, म्हणजे काय? जो अनुभव करतो की मी ईश्वर आहे, अशा अवस्थेत त्याचं व्यक्तित्व इंडिव्हिज्युअलाइज्ड म्हणून व्यक्ती आहे ते मानवी शरीर त्याग केल्यानंतर, त्याचा मृत्यूनंतरही, म्हणजे गॉड रिअलायझेशन झाल्यानंतर जर एखाद्याचा मृत्यू झाला तर मृत्यूनंतरही त्याचं इंडिव्हिज्युअलाइज जे व्यक्तित्व होतं, पर्सनलाइज्ड व्यक्ती म्हणून जो तो एक व्यक्ती होता, त्यातलं जे अमर्यादित्व आहे ते राखलं जातं, इंडिव्हिज्युअलाइज व्यक्तिगतरित्या. आणि तेथे सर्वव्यापी ब्रह्माचा अनुभव निरंतर असतो. म्हणजेच ईश्वर साक्षात्कारानंतर ती व्यक्ती कुठे जाते? परात्पर परब्रह्म अवस्थेला जाते की ईश्वर म्हणून ह्या अवस्थेला राहते? असा प्रश्न एकदा गांगडे सरांनी, आमची चर्चा झाली होती, आम्हाला त्याचं हे होतं. तर गांगडे सर असतील तर ते पण नंतर याच्याबद्दल नक्कीच बोलतील की इथे स्पष्ट बाबाने म्हटलंय की निर्विकल्प अवस्थेनंतर जर त्याचा मृत्यू झाला तर जो ईश्वराची जी अवस्था आहे त्या अवस्थेचा तो निरंतर सतत अनुभव घेतो. आता ईश्वराची अवस्था काय आहे? अनंत शक्ती, अनंत ज्ञान आणि अनंत आनंद याचा तो अनुभव घेतो. पण कसा घेतो? इंडिव्हिज्युअलाइज्ड म्हणून घेतो. म्हणजे आता तो ईश्वर आहे, पण त्याचा शरीर त्यागानंतर यालाही जन्म मरण नाही. तो काय करतो? सर्वव्यापी ब्रह्म, सर्व चराचरामध्ये व्यापलेला ज्या ईश्वर आहे त्या ईश्वराचा तो सतत अनुभव घेतो. परंतु ज्याला मुक्ती प्राप्त होते तो मी आनंद आहेचा अनुभव घेतो. मी अपरिमित आनंद आहे व एकाच वेळी मी अपरिमित शक्ती, ज्ञान व आनंद आहेच्या अमर्याद व्यक्तिमत्वाच्या अनुभवाला मर्यादा घालतो. थोडं कन्फ्युजिंग वाक्य असलं तरी आपण समजून घेऊ. पणा, निर्वाण, 7व्या भूमिकेची पहिली अवस्था. तिथे तो काय म्हणतो? मी, आता जसं तो दगड असेल तर म्हणतो मी म्हणजे दगड, माणूस असेल तर म्हणतो मी म्हणजे माणूस. हे कोण म्हणतं? चेतना म्हणते. चेतनेला कशी चेतना असते हे ना, आपण बघितलं. सूक्ष्म जगतात असेल तर त्या चेतनेची कशी चेतना असते? सूक्ष्म जगताची चेतना असते. मनोजगतात असेल तर त्याची चेतना कशी असते? मनोजगताची चेतना असते. आता पहिल्या अवस्थेमध्ये, फनामध्ये त्याची चेतना असते मी म्हणजे निर्वात पोकळी,
आता ही निर्वात पोकळी म्हणजे काय आहे? ईश्वराचीच अवस्था आहे. पण ईश्वराचे तिन्ही ऍट्रिब्यूट्स तिथे येत नाही, केवळ एक येतो, अमर्याद आनंद. आणि त्यामुळे ती चेतना अनुभवते मी म्हणजे आनंद. आणि ती काय अनुभवते? मी अमर्याद आनंद आहे या अवस्थेत ती स्थित होते, जर तिथे मृत्यू झाला तर. म्हणजे ही जी अमर्याद आनंद अवस्था आहे, तिथे त्याला अमर्याद शक्ती आणि अमर्याद ज्ञान यांचा अनुभव नसतो. तिथे त्याला म्हणजे हे जे म्हटलंय, अमर्याद शक्ती आणि आनंद आणि ज्ञानच्या अमर्याद व्यक्तित्वाच्या अनुभवाला मर्यादा घालतो. कोण घालतो? फना, म्हणजेच निर्वाण. म्हणजेच निर्वाण म्हणजे काय? तर मी आनंद आहे ही अवस्था, अमर्याद आनंद अवस्था. पण फनाफिलाह निर्विकल्प म्हणजे काय? तर मी अमर्याद शक्ती, अमर्याद आनंद आणि अमर्याद ज्ञान आहे, ह्या तिन्हीचाही तिथे तो अनुभव घेतो. आय होप इट इज क्लिअर. आणि नाही तर नंतर मी गांगडे सरांना रिक्वेस्ट करणार आहे. थँक्यू मीनल, तू एका शॉर्ट नोटीसवर सुंदर स्लाइड्स बनवून पाठवल्या. मी श्वेतांबरीला शनिवारी दिल्या होत्या, तिच्याकडनं आल्या नाही. मी गडबडीत होते, पुण्यात आहे, वडील ऍडमिट आहे. त्या सगळ्या धावाधावीत मला वाटलं की आता हिच्याकडून येत नाही, म्हणून म्हटलं तुलाही पाठवून द्यावं. तिचं काही बिझी असेल तर मिनलनी पण सुंदर बनवलेल्या आहेत, त्याही मी श्वेतांबरीला शेअर केल्या आहेत आणि हिने केल्या आहे. तर ह्या ज्या स्लाइड्स आहेत त्यानंतर मी गांगडे सरांना रिक्वेस्ट करणार आहे की त्यांनी वाचून थोड्या एक्सप्लेन कराव्या, म्हणजे कसं टू द पॉइंट. फना म्हणजे काय, फना फिला म्हणजे काय, एकदा क्लिअर होईल. आपण पुन्हा एकदा ते पॉइंट मध्ये बघितलं, थँक्यू सर, की तुम्हाला आणखीन स्पष्ट समजेल. आणि तरी जर काही शंका राहिली, काही मनात असेल, राहतं, काही हरकत नाही, दोष नाहीये. आपण कशासाठी हा खटाटोप चाललाय? काहीतरी कळावं. आणि नाही कळलं तर मला कळलं नाही म्हणण्यात काहीच वावगं नाही, याचा अर्थ तुम्ही ऐकताय. आमचे एक सर होते, ते नेहमी सांगायचे की शंका कधी नसतात, दोनच स्थितीत नसतात. एक तर काहीच कळलं नाही किंवा ऍबसेंट माइंड असेल किंवा लक्षच नसेल, तर मग तो विचारतच नाही काय ते कळलं नाही ते. किंवा ज्याला सगळं काही कळलं तोही शंका विचारत नाही. हा गमतीचा भाग सोडून देऊ आपण. पण काही कळलं नसेल तर जरूर विचारा. बऱ्याच आपल्याला क्लिअर नसतं, आपण ठोक ठोक आपल्याला माहीत असतं, पण आपण पुस्तक वाचतो, बाबांचे शब्द वाचतो, तेव्हा वर्ड टू वर्ड गेलं की बऱ्याच गोष्टी क्लिअर होतात. आणि हे खूप छान सोप्या भाषेत बाबांनी सांगितलं, तसं काही कळायला अवघड नाही. तरी नाही कळलं तर विचारू शकता, बिलकुल संकोच करू नका. पुढे तिसरा मुद्दा बाबा सांगतात. मग बाबांनी पहिल्या मुद्द्यात काय सांगितलं त्याची परत उजळणी करूया. फना म्हणजे काय आहे? की जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्ती, अमर्याद आनंद अवस्था. फना फिला म्हणजे काय? ईश्वर अवस्था अनुभवणे, मी अमर्याद शक्ती, ज्ञान, आनंद आहे याचा अनुभव, तिन्ही गुणांचा अनुभव घेणं. आता पुढचं फार महत्वाचं आहे, ते बाबा सांगतात. त्यावेळी व्यक्तीला सगुण साक्षात्कार होतो. त्यावेळी अपरिमित ज्ञान, ईश्वराच्या त्रिगुण प्रकृतीचा अत्यंत महत्वाचा पैलू असतो. कोणत्या वेळी? जेव्हा फनामधून तो फनाफिलामध्ये येतो, निर्वाणच्या पाठीपाठ लगेच निर्विकल्प अवस्था येते, तिथे अमर्याद ज्ञान आपण बघितलेलं आहे. की आपण 6 भूमिका 7 भूमिका आकृतीच्या माध्यमातून बघितल्या. आपण तिथे प्रत्येक वेळेला बघितलं की काय घेतो, काय सोडतो. तिथे प्रत्येक वेळा आपण सांगितलं शक्ती, अजून जास्त शक्ती, अमर्याद शक्ती, आनंदाचा अनुभव मिळतो. आपण कुठेही ज्ञान म्हटलेलं नाही तिथे, हे लक्षात घ्या तुम्ही. पुन्हा ती पण स्लाइड कधीतरी बघून उघडून बघा, हाताने लिहिलेली आहे, तिथे कुठेही अमर्याद ज्ञान नाही म्हटलं. अमर्याद ज्ञान पिक्चर मध्ये ह्याची छान वेगळी अशी स्लाइड होईल की 7व्या भूमिकेत काय काय होतं, त्याची एक इंडिपेंडंट ही जवळजवळ 30 स्लाइड आहे समजा. तर तिथे अमर्याद ज्ञान हा जो फॅक्टर आहे, हा जो ईश्वराच्या त्रिगुणात्मक जे पैलू आहे त्यातला हा जो महत्वाचा पैलू आहे, अमर्याद ज्ञान, हा कुठे पिक्चर मध्ये येतो? थेट शेवटी फनाफिलामध्ये, निर्विकल्प समाधीमध्ये. मी ईश्वर आहे हे ज्ञान आहे. ईश्वर अमर्याद आहे, त्याचं ज्ञान अमर्याद आहे. मग हे ज्ञान शेवटीच येणार पिक्चर मध्ये, जेव्हा त्याला अनुभव होईल की मी ईश्वर आहे, तेव्हाच त्याला अमर्याद ज्ञान मिळेल. तेव्हा हा जो त्रिगुण प्रकृतीचा अत्यंत महत्वाचा पैलू म्हणजे अमर्याद ज्ञान,
तर बाबा सांगतात की जेव्हा तो फनाफिलामध्ये येतो, निर्विकल्प अवस्थेमध्ये येतो, तेव्हा हा महत्वाचा पैलू अमर्याद ज्ञान तिथे येतो. त्या 7व्या भूमिकेच्या दुसऱ्या अवस्थेमध्ये, फनाफिलामध्ये, निर्विकल्प अवस्थेमध्ये किंवा ईश्वर साक्षात्कार अवस्थेमध्ये, तिथे त्याला सगुण साक्षात्कार असं का म्हटलं? कारण तो मानव देहामध्ये आहे आणि मानव देहातच केवळ जिवंत अवस्थेतच केवळ ईश्वर साक्षात्कार, जाणीवपूर्वक अनुभव की मी ईश्वर आहे होतो. अपरिमित आनंद हा व्यक्तीच्या अनुभवाचा महत्वाचा पैलू राहतो. जेव्हा त्याने निर्वाण अवस्थेत स्वतःचे शरीर टाकलेले असते व मोक्ष प्राप्त केलेला असतो, म्हणजेच मोक्ष हे उद्दिष्ट म्हणून. म्हणजे आता क्लिअर झालं मुक्ती म्हणजे काय, मोक्ष म्हणजे काय. फणामध्ये जी मुक्ती मिळते तिला मोक्ष म्हटलेलं आहे इथे बाबांनी. तिथे काय महत्वाचा पैलू आहे, इथे चुकून विरवाण झालं त्याला निर्वाण वाचायचं. हा, हे थोडं टायपिंग मिस्टेक आहे, एकच आहे, जास्त चुका नाही येत या पुस्तकात. तर इथे हा महत्वाचा जो पैलू आहे अमर्याद आनंद, तिथे त्याने जर शरीर टाकलेलं असेल फणामध्ये, निर्वाण अवस्थेत, तर तिथे त्याचं मोक्ष म्हणून तेच उद्दिष्ट राहत. आता पुढचा महत्वाचा चौथा मुद्दा बाबा सांगतात, मझुबे कामिल अपरिमित ज्ञान शक्ती आनंद एकाच वेळी अनुभवतो व जेव्हा तो सामान्य चेतने प्रत येतो, म्हणजेच जेव्हा तो द्वैताविषयी देखील सचेत असतो व मझुबे कामिलच्या अवस्थेत मुळीच नसतो, तो ज्ञान शक्ती आनंदाचा न केवळ अनुभव घेतो, परंतु मानवी देह असेपर्यंत तो त्यांचा उपयोग देखील करतो. हे तुमच्या सगळ्यांच्या लक्षात असं आलं असेल की ही कोणती अवस्था आहे, 7व्या भूमिकेची पुढची अवस्था म्हणजे सद्गुरू. थोडक्यात म्हणजे इथे बाबांनी 4थ्या पॉइंटमध्ये सद्गुरू विषयी सांगितलेलं आहे की सद्गुरू केवळ अमर्याद शक्ती, आनंद आणि ज्ञान यांचाच अनुभव घेत नाही, तर तो परत मानवी अवस्थेत जी चेतना असते, तिचं भान असतं स्वतःच्या शरीराचं, विश्वाचं, ते परत आणतो. ते कष्टदायी असतं. ती कोणासाठी? इतरांच्या साठी त्याचा उपयोग करतो. म्हणजे हे जे अमर्याद तिन्ही पैलू आहेत ईश्वराचे, त्यांचा केवळ तो अनुभव घेत नाही, तर इतरांसाठी देखील त्याचा उपयोग करतो. कोण? सद्गुरू. मझुबे कामिल म्हणजेच काय? 7व्या भूमिकेत त्याची चेतना कशी होती? दैवी चेतना होती. आता 7व्या भूमिकेतली दैवी चेतना मझुबे कामिलच्या पुढे म्हणजे सद्गुरू अवस्थेत, म्हणजेच कुतुब अवस्थेत कशी होती? अमर्याद चेतना होते. मग ही अमर्याद चेतना, मग तो विज्ञानी संस्कारामार्फत स्वतःच्या शरीराचं भान आणतो आणि जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती म्हटलेलं आहे की नाही, त्याप्रमाणे संपूर्ण विश्वाच्या कल्याणासाठी हे जे ईश्वराचे ॲट्रिब्यूट्स आहेत, त्रिगुणात्मक पैलू आहेत, त्या त्रिगुणात्मक पैलूंचा तो उपयोग करतो. तर हे फनाफिलाबद्दल बाबांनी सांगितलेलं आहे. आता पुढे ह्याबद्दल अजूनही बाबांनी पुढे सांगितलं आहे लेक्चरमध्ये. तर आपण जे मूळ लेक्चर 208 पानावर आपण आहोत ते सुरू करूया. पुढे बाबा सांगतात, जेव्हा फनाची पहिली अवस्था, आता इथे थोडीशी पुन्हा इथे टाईप करण्यात चूक आहे असं मला वाटतंय, कारण हे मी वाचलं तेव्हा मग माझ्याकडे आता इथे गॉड स्पीक्स ओरिजिनल इंग्लिश मधलं नाही आहे, किंवा असेल दादांचं तर मला माहित नाही, आणि आम्ही गडबडीत पण आहोत. तर मला गांगडे सरांना विनंती करायची होती किंवा कठाळे काकांना की तुम्ही मूळ गॉड स्पीक्स मध्ये बघून पण हे बघा, हे वाक्य जे आहेत. हो, ते त्या वाक्यामध्ये की फनानंतर फनाफिला फॉलो होतो, त्याच्यानंतर येतं असंच आहे, ते याच्यामध्ये थोडं चुकलेलं आहे. म्हणजे फनाच्या नंतर फनाफिला मागोमाग येते असं पाहिजे होतं. हॅलो, जय मेहरबाबा ताई. थँक्यू गांगडे सर. तेच मला म्हणायचं होतं की इथे ही थोडी चूक झाली आहे पुस्तकामध्ये. बरोबर, फनानंतर फनाफिला येतं. करेक्ट, अगदी बरोबर, अगदी तर बरोबर. सगळ्यांना विनंती आहे, 208 पेज वरचं जे पहिलं वाक्य आहे ते पुस्तकात चुकलेलं आहे, त्याला थोडं उलट करून वाचाल. आणि
गांगडे सरांनी पण गॉड स्पीक्स मधनं ते व्हेरीफाय केलं, त्यामुळे आम्ही त्यांचे अत्यंत आभारी आहे. थँक्यू. आधी मी आता हे बरोबर कडून वाचून घेऊ आपण त्याला. जेव्हा फणाची जेव्हा फणा पिला, फणानंतर लगेच मागोमाग येते काही बाबतीत मी, स्व, मन, शक्ती, शरीर व जगत यांची चेतना परत येत नाही, परंतु अमर्याद मीची चेतना आता महाचैतन्य म्हणून फक्त अस्तित्वात असते. वैश्विक स्वशी ईश्वराशी तादात्म्य केलेले म्हणून. आता फणामध्ये काय असतं? निर्वात पोकळी आहे, परात्पर परब्रह्म अवस्था आहे. पण फणा फिलामध्ये आता मर्यादित मी, शक्ती, मन हे सगळं जातं आणि वैश्विक जो स्व आहे, जो अमर्या गांगडे सर जरा मी वाचू का? हॅलो, जय मेर बाबा. परंतु अमर्याद मीची चेतना आता महाचैतन्य म्हणून फक्त अस्तित्वात असते. वैश्विक स्वशी ईश्वराशी तादात्म्य केलेले म्हणून. महाचैतन्य आता मी ईश्वर आहे, अहम ब्रह्मास्मी किंवा अनलहक या अवस्थेचा अनुभव घेते. ओके, थँक्यू सर. म्हणजे इथे तो मी ईश्वर आहे, गॉड रिअलायझेशन. मग आपण जे हे वाचलेलं आहे डिस्कोर्सेस मध्ये की अहमचा मूलोच्छेद होतो, म्हणजे जो व्यष्टीगत अनुभव, व्यक्तिगत मी आहे, खोटा अहम आहे, तो खऱ्या अहम मध्ये, स्व मध्ये तब्दील होतो. तिथे तो अहम, त्याचा जो प्रश्न होता, हा कोण आहे? परात्पर परब्रह्म अवस्थेतला ईश्वर, जिथे अस्तित्व आहे पण चेतना नाही. हे मी ईश्वर आहे. तो नेणिवेतला आत्मा स्वतःला जाणून घ्यायला निघालाय. त्याचा प्रश्न काय होता? मूळ कोहम, मी कोण आहे? त्या कोहमचं इथे त्याला उत्तर मिळालं, अहम ब्रह्मास्मी, मी ईश्वर आहे. म्हणजे त्याचा प्रवास पूर्ण झाला. नेणिवेतल्या आत्माचा इथे प्रवास पूर्ण झाला. जीवात्मा परमात्मा बनला. ठीक आहे. आता परमात्म्याचा पुढे शिवात्मा म्हणजे फार थोडे ती अवस्था प्राप्त करतात. परमात्म्याचा शिवात्मा म्हणजे सद्गुरू अवस्था. पण इथे त्याला कोहमचं उत्तर अहम ब्रह्मास्मी, सोहम हे मिळतं. त्यालाच काय म्हटलेलं आहे? अनलह. याचा तिथे तो काय करतो? अनुभव घेतो. प्रत्यक्ष त्याला त्याचा अनुभव मिळतो तिथे. सॉरी. हा अनुभव म्हणजेच निर्विकल्प समाधी होय. हा अनुभव म्हणजेच फनाफिला होय. याचा काय अर्थ आहे? तो निस्संदेहपणे ईश्वर आहे. मग इथे त्याला अनुभवायला मिळतो, मी ईश्वर होतो, मी ईश्वर आहे आणि मी ईश्वरच राहणार. आतापर्यंत जो काही मी प्रवास, माझा प्रवास म्हणून समजत होतो, तो प्रवास नव्हता, ते एक स्वप्न होतं. हे वास्तव आहे. हे वास्तव ह्यांनी अनुभवलेल्या लोकांनी सांगितलेलं आहे आणि ते त्यांनी सांगितलं म्हणूनच आपण सृष्टी हे भ्रम आहे, माया आहे, आपलं जीवन हे एक भ्रम आहे, शून्य आहे हे म्हणतो. त्यांच्या अनुभवाच्या आधारावर हे त्यांनी अनुभवलेलं आहे. फनाफिलामध्ये आत्मा जाणीवपूर्वक, हे महत्वाचं आहे, कॉन्शियसली परमात्म्यात विलीन होतो. तो नेणिवेतला आत्म्याचा इथे प्रवास पूर्ण झाला आणि नेणिवेतला आता आत्मा परमात्म्यामध्ये विलीन होतो. म्हणजेच आपल्याला जो प्रश्न आहे की ईश्वर साक्षात्कारानंतर तो परात्पर परब्रह्म अवस्था किंवा बियॉन्ड गॉड स्टेटला जातो की गॉड स्टेटला, म्हणजे परमात्मा अवस्थेला, म्हणजे ईश्वर आहे. इथे स्पष्ट म्हटलेलं आहे की आता तो परमात्म्यात जाणीवपूर्वक विलीन होतो. म्हणजेच अमर्याद शक्ती, ज्ञान, आनंद अवस्थेत तो राहतो. किंवा फनाफिलामध्ये आत्मा
परमात्म्याबरोबर पूर्णतः एकरूपत्व प्राप्त करतो, एकरूप होतो, त्याचं ईश्वराशी मिलन होतं. आतापर्यंत आपण ह्या प्रवासात कसं बघितलं की तो पशु, कीटक, पक्षी, माणूस, दगड ह्या सगळ्या अवस्थेत तो कशाशी, त्या रूपाशी तो आत्मा तादात्म्य करत होता, एक रूप होत होता, हो की नाही, हे आपण बघितलं. आता तो 7व्या भूमिकेच्या दुसऱ्या अवस्थेत म्हणजेच निर्विकल्प समाधीत, म्हणजेच फनाफिलामध्ये, म्हणजेच त्याला गॉड रिअलायझेशन झालं. म्हणजे नक्की काय झालं, तर ईश्वराची जी अमर्याद अवस्था आहे त्या अमर्याद अवस्थेशी तो तादात्म्य पावतो. आता आपण कसं आहे, आता आपल्या देहाशी आपलं एक रूपत्व आहे, तादात्म्य आहे, मी म्हणजे हा देह समजतो, तेव्हा तिथे मी म्हणजे ईश्वर समजतो. त्या रूपाशी, त्या स्टेटशी, त्या ईश्वराच्या अवस्थेशी तो तादात्म्य पावतो, एकरूप होतो आणि मी म्हणजे ईश्वर हा अनुभव तो घेतो. सर वाचता पुढे पण प्लीज. हो हो. हा अनुभव हे लक्ष्य आहे व ते मायेत अंतर्भूत असलेल्या चेतनेच्या क्रमविकासानंतर प्राप्त झाले. जो क्रमविकास घडला तेव्हा अनुभूत परिमित माया अपरिमित माया रूपात अभिव्यक्त झाली. ओके, तर इथे आता हा पूर्ण एक मोठा पॅरेग्राफ आहे. या मोठ्या पॅरेग्राफ मध्ये 5 महत्वाचे मुद्दे आहेत, ते आपण बघूया की हा अनुभव मिळवणं, कसला अनुभव, मी ईश्वर आहे याचा अनुभव मिळवणं, हेच लक्ष्य आहे, हाच गोल आहे, हेच एम आहे, हेच उद्दिष्ट आहे संपूर्ण सृष्टीचं, प्रत्येक जीवात्म्याचं. गॉड रिअलायझेशन प्राप्त करणं म्हणजेच हा अनुभव, रिअलायझेशन, ते प्रत्यक्ष अनुभवणं की मी ईश्वर आहे, हेच उद्दिष्ट आहे. आता मायेत अननभूत, अंतर्भूत नव्हे, अननभूत, अननभूत म्हणजे काय, अप्रगट असलेल्या चेतनेच्या क्रमविकासानंतर हे लक्ष्य प्राप्त झालं. म्हणजे हे जे उद्दिष्ट होतं की मी ईश्वर आहे हे उद्दिष्ट प्राप्त करणं, हे मायेमध्ये सुप्त अवस्थेत होतच. अननुभूत म्हणजे सुप्त, ते सुप्त अवस्थेत मायेत होतच. आपण काय बघितलं, ब्रह्म अवस्थेत माया अननुभूत किंवा अप्रगट अवस्थेत, सुप्त अवस्थेत होतीच. त्याचप्रमाणे हे फार सुंदर आहे, फार महत्वाचं आहे, हा शब्दच महत्वाचा आहे की अननुभूत, मायेत अननुभूत असलेली चेतनेच्या क्रमविकास. म्हणजे ही जी चेतना आहे ती मायेत अप्रगट होती, त्या मायेतल्या अप्रगट चेतनेचा क्रमाक्रमाने विकास झाल्यानंतर हे उद्दिष्ट प्राप्त झालं. कसलं उद्दिष्ट, अनुभव घ्यायचा. कसला अनुभव, मी ईश्वर आहे याचा अनुभव घ्यायचा. हे कधी प्राप्त झालं, त्या चेतनेच्या क्रमशः विकासानंतर. ती चेतना अप्रगट किंवा सुप्त अवस्थेत कुठे होती, मायेमध्ये होती. माया सुप्त कुठे होती, ब्रह्म अवस्थेत होती. म्हणजे मी ब्रह्म आहे हे दुसऱ्या पद्धतीने मायेमध्ये अप्रगट सुप्त अवस्थेत होत. जो क्रमविकास घडला जेव्हा अननुभूत परिमित माया अपरिमित माया रूपात व्यक्त झाली, हा जो उत्क्रांतीचा क्रम आहे त्या क्रमामध्ये काय झालं, जी अप्रगट सुप्त अवस्थेतली मर्यादित माया होती ती माया अमर्याद रूपात अभिव्यक्त झाली, प्रगट झाली. आपण बघितलं क्रिएशन अँड कॉजेस मध्ये अगदी मायक्रो सुप्त छोट्या स्वरूपात माया आली आणि हळूहळू ती पसरत गेली आणि वाढतच गेली, असा तिथे शब्दप्रयोग सुंदर आहे. आता पुढे काय होतं, आत्मानुवर्ती उत्क्रांत चेतनेने, म्हणजे इथे काय सांगितलेलं आहे की सृष्टीची उत्पत्ती, त्यानंतर चेतनेचा विकास, तो कसा, उत्क्रांतीच्या दरम्यानचा विकास, याच्याबद्दल या 3 ओळींमध्ये सांगितलं. पुढे बाबा काय सांगतात, आत्मानुवर्ती उत्क्रांत चेतनेने माया रूपाच्या क्षेत्रात
अपरिमितपणे स्वतःला अडकवून घेत असताना या मिथ्या परिमित माया रूपाचा यथार्थ व अपरिमित म्हणून अनुभव घेतला. म्हणजे काय, जेव्हा हा चेतनेचा विकास होत होता उत्क्रांतीच्या वेळेला, त्यामुळे काय झालं, मायेचं क्षेत्र अमर्यादपणे वाढलं आणि ह्या जीवात्म्याने किंवा चेतनेने, जी चेतना हळूहळू विकसित होती, तिने ना काय केलं, स्वतःला मायेत अडकून घेतलं. जसं आपण सगळ्यांनी स्वतःला मायेत अडकून घेतलं. आणि ही जी खोटी माया आहे, मर्यादित माया आहे, त्या मर्यादित खोट्या मायेलाच त्याने अमर्याद आणि खरं म्हणून त्याचा अनुभव घेतला, जो आपण सगळे सध्या घेतो आहोत. म्हणजे काय, की उत्क्रांती. आणि त्याच्याबद्दल इथे बाबा सांगतात. पुढे बाबा काय म्हणतात, शेवटी, म्हणजे हा पॉइंट नंबर 3 होता. आता पुढचा चौथा मुद्दा बाबा म्हणतात, शेवटी ही जी चेतना आहे, जेव्हा आत्मानुवर्ती उत्क्रमित झाली, म्हणजे चेतना आत ओढली गेली. आत कोण आहे, परमात्मा, म्हणून त्याला आत्मानुवर्ती म्हटलेलं आहे. ही जी चेतना जेव्हा आत्मानुवर्ती उत्क्रमित झाली, म्हणजे काय झालं, 6 भूमिकांमधून पुढे गेली. म्हणजेच काय, सप्तभूमिका ज्या अत्यंत महत्वाच्या आहेत, ज्या शेवटी आपल्याला ह्या लक्षापर्यंत नेणार आहे. हे लक्ष कसलं, अनुभव घेण्याचं, मी ईश्वर आहे, मी ईश्वर आहे या लक्षापर्यंत नेणाऱ्या ह्या महत्वाच्या 7 भूमिकांमध्ये जेव्हा ही चेतना उत्क्रमित झाली, अजून विकसित झाली, प्रगल्भ झाली, परिपक्व झाली, ती आतमध्ये ओढल्यानंतर तिचा प्रकाश सुरू झाला, म्हणून ती आत्मानुवर्ती उत्क्रमित झाली. तेव्हा तिने काय केलं, ही जी अमर्याद खोटी माया आहे, तिचं खोटेपण हळूहळू क्रमाक्रमाने त्या चेतनानं अनुभवलं. कधी अनुभवलं, भूमिकांमध्ये. चेतना आत्मानुवर्ती जेव्हा झाली, आतमध्ये जेव्हा ओढली गेली, बाहेरच्या मिथ्या जगापासून कडे पाठ फिरून जेव्हा ईश्वर सन्मुख ती झाली, तिने आपलं लक्ष ईश्वराकडे केंद्रित केलं, त्यावेळेला चेतनेला हळूहळू क्रमाक्रमाने असा अनुभव आला, की हे जे आहे सगळं जग, हे मिथ्या आहे. हे जगाचं खोटेपण, मिथ्यापण हळूहळू हळूहळू त्या चेतनेच्या अनुभवाला यायला लागलं. मी आहे तसं वाचते. शेवटी ही चेतना जेव्हा आत्मानुवर्ती उत्क्रमित झाली, तेव्हा ती अपरिमित मिथ्या माया रूपाचे अनंत मिथ्यत्व क्रमशः अनुभवू शकले. मग पुढे काय झालं, त्यामुळे परिणाम स्वरूप ईश्वर जो अमर्याद आहे, त्याच्या अपरिमित सत्याचा ब्रह्म म्हणून, जे संशयातीत मर्यादे पलीकडे आहे, व फनाफिलाच्या मी ईश्वर आहे अवस्थेतील शाश्वत अस्तित्व म्हणून अनुभवू शकले. जेव्हा चेतना अंतर्वर्ती झाली, तेव्हा हळूहळू त्या चेतनेला कळलं की हे जग मिथ्या आहे, ही माया अमर्याद आहे पण मिथ्या आहे. मग त्यामुळे काय झालं, हे त्याला उमगल्यामुळे, कळल्यामुळे त्याला हे कळलं की ईश्वर अमर्याद आहे. अमर्याद सत्य म्हणजेच हे ईश्वर आहे, तो ब्रह्म आहे, तो संशयातीत आहे, मर्यादे पलीकडच्या आहे. आणि ही जी फनाफिलाची मी ईश्वर आहे अवस्था आहे, ती शाश्वतपणे, ईश्वर नश्वर नाही, ईश्वर शाश्वत आहे. त्या अनंत अस्तित्वाचा, ईश्वराच्या अस्तित्वाचा, अमर्याद सत्य ब्रह्म अवस्थेचा ती चेतना अनुभव घेऊ लागले. हा अनुभव हेच लक्ष होत. येस सर, कांगडे सर, पुढे फनाफिला. जय बाबा. फना, ओके ठीक आहे, सुरू करू. फनाफिला हे लक्ष आहे, ज्यात मी ईश्वर आहे अवस्था अनुभवली जाते. उदाहरणार्थ, अशा व्यक्तींनी की ज्यांना मज्जूब जो ईश्वराकडून प्रभावित झालेला आहे, अशा व्यक्तींना ब्रह्मीभूतही समजले जाते. ओके, थँक्यू सर. तुमचा माईक फोन वाजतोय बहुतेक, ठीक आहे.
मी बोलायची थांबले ना की मा इकडनं मला म्हणते सुरू कर थांबली का? कारण मी काय केलंय इथे इयरफोन लावले ना तर बाहेरचे खूप आवाज येत आहेत ना, मग त्यामुळे तिला तुमचा आवाज ऐकू येत नाही. थँक्यू. फना फिला हे लक्ष आहे, म्हणजेच हा अनुभव हे लक्ष आहे. कसला अनुभव? मी ईश्वर आहे हा अनुभव घेणं हे उद्दिष्ट आहे, की ज्याच्यामध्ये ईश्वर अवस्थेचा अनुभव घेतला जातो. आता श्री कसा मातृत्वाचा अनुभव घेते, ते ऐकणं आणि त्याचा अनुभव घेणं ह्या दोन्हीत फरक आहे ना. हे मी उदाहरणादाखल सांगते की पटकन कळेल की त्या दोन्हीमध्ये जसा अनुभव आहे तसं थेरॉटिकली मी ईश्वर आहे समजणं आणि त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेणं या दोन्हीत फरक आहे. उदाहरणार्थ बाबा सांगतात, अशा व्यक्तीने की ज्यांना मजहूब, जो ईश्वराकडून प्रभावित झाल्या, जे मजहूब आहे त्यांना ब्रह्मीभूतही म्हटले जाते. या अवस्थेत त्याला सातत्याने जाणीव, या अवस्थेत त्याला सातत्याने निरंतरतेने जाणीवपूर्वक, आता ह्याला महत्व काय आहे? सतत, त्यात खंड नसतो. आता 1 ते 6 भूमिकात काय असतं? विशेषतः पहिल्या 3 भूमिकांमध्ये कधी त्याला स्थूलाची जाणीव असते, कधी त्याला सूक्ष्माची जाणीव असते, असं अलटून पलटून होतं. अचानक त्याला ती, पण विशेषतः पहिल्या भूमिकेत. पण इथे काय होतं? एकदा मी ईश्वर आहे आणि एकदा माणूस आहे असं नाही होत. सतत कंटिन्युअसली निरंतरपणे मी ईश्वर आहे या अवस्थेचा अनुभव तो घेतो सतत आणि जाणीवपूर्वक कॉन्शियसली मी ईश्वर आहे अवस्थेचा, ईश्वराच्या जी त्रिगुण प्रकृती आहे त्या त्रिगुण प्रकृतीचा अनंत शक्ती, आनंद आणि ज्ञानचा तो जाणीवपूर्वक कॉन्शियसली त्याचा अनुभव घेतो. किती अद्भुत ते असेल. अनंत आनंद काय आहे त्याचं आपण वर्णन आणि कल्पना करू शकत नाही. अनंत ज्ञान, हे सगळं ज्ञान बाबा सांगतात खोल आहे, म्हणजे ते ज्ञान काय असेल, ती शक्ती काय असेल, आपण त्याची कल्पना करू शकत नाही. या अवस्थेचा सतत अनुभव घेणं म्हणजे किती अद्भुत आहे. म्हणजेच त्याची स्वतःची जी अमर्याद प्रकृती आहे, त्रिगुणात्मक प्रकृती, त्या प्रकृतीचा तो सतत सचेतनतः कॉन्शियसली अनुभव घेतो, एक्सपिरियन्स करतो. अशी ती फनाफिलाची अवस्था आहे. आता आपण पुढे पान नंबर 209 वर जाऊया. तिला हे सगळं आवडतं कारण तिने ज्ञानेश्वरी शिकवायची कॉलेजमध्ये. माझी आई बाजूला बसलेल्या, आणि माझे वडील आणि माझी आई रोज संध्याकाळी पुस्तक वाचायला बसायचे, साधारण असे 6-6:30ला, मग तास 2 तास, आणि मग त्या दोघांची चर्चा चालायची गॉड स्पीक्स आणि ज्ञानेश्वरी ह्या दोन्हीचं, की कसं हे गॉड स्पीक्स मध्ये बाबांनी कशा शब्दात सांगितलंय, कसं हे इकडे ज्ञानेश्वरीत सांगितलं, हा सगळं त्यांचं चालायचं. ते मी फक्त ऐकायची त्या वेळेला. काय फार कळत नव्हतं तेव्हा मला, पण बसून ऐकायची. तर ती आता एक इकडे म्हटलं की हुंकार भरते. तेव्हा आपण आता पान नंबर 209 वर आहोत. तेव्हा मनुष्य अवस्थेतील मनुष्य म्हणून 7व्या भूमिकेत स्वचेत ईश्वर आता स्वबद्दल अपरिमित व शाश्वत म्हणून परिपूर्ण सचेत आहे. अच्छा, 7व्या अवस्थेत काय आहे? माणसाच्या अवस्थेतला ईश्वर कसा आहे? त्या 7व्या भूमिकेबद्दल, ईश्वराबद्दल सचेत आहे, त्याला चेतना आहे. तो जो खरा स्व आहे, वैश्विक स्व आहे, अमर्याद स्व आहे, जिथे अमर्याद आणि शाश्वत असं अस्तित्व आहे, त्याची त्याला चेतना आहे. त्याला आता प्राणशक्तीच्या आणि मनाच्या स्त्रोतासंबंधी आणि उगमासंबंधी स्त्रोत म्हणजे उगम, त्याची पण जाणीव आहे. जी प्राणशक्ती आहे है ना, प्राणशक्ती ही सर्वत्र भरलेली आहे. आपण हे सगळं बघितलं आहे की कशातून काय उगम पावतं, हे मागे बघितलेलं आहे आपण. सर घेता तुम्ही जरा प्लीज हा पॅरेग्राफ 209 नंबरवर पहिला. ओके. तेव्हा मनुष्य अवस्थेतील मनुष्य म्हणून 7व्या भूमिकेत स्वसचेत ईश्वर आता स्वबद्दल अपरिमित व शाश्वत म्हणून परिपूर्ण सचेत आहे. पुढे वाचू ताई, पुढे वाचू का?
हो सर, प्लीज वाचा. ओके, हा. त्याला आता प्राणशक्तीच्या व मनाच्या स्रोतासंबंधी उगमासंबंधी देखील जाणीव आहे, जे अन्य काही नसून त्याच्या स्वतःच्याच अपरिमित शक्ती व अपरिमित ज्ञानाचे परिमित पैलू होते, ज्याचा तो आता निरंतर अपरिमित आनंदात असल्याचा अनुभव घेतो. थँक्यू सर. आपण मागे हे बघितलं की ईश्वराचेच जे त्रिगुणात्मक पैलू आहेत, अमर्याद, शक्ती, ज्ञान, आनंद, त्याचं मिनिएचर म्हणजे मनुष्यामध्ये सुद्धा हे तिन्ही पैलू आहेत. आपण हे मागे आकृतीच्या साहाय्याने समजून घेतलं होतं, आपल्याला आठवत असेल तर, की अमर्याद आनंद आहे, आपल्याकडे मर्यादित आनंद आहे. तो कशाच्या माध्यमातून आपण अनुभवतो? दुःख किंवा सुख आपल्या स्थूल देहामार्फत अनुभवतो. अमर्याद प्राणशक्ती ईश्वराची आहे, आपली मर्यादित आहे. ती कोणती? आपलं जे सटल म्हणजे प्राणशक्ती, म्हणजे जे आपल्याला बळ देतं, उत्साह देतं, पण ते कसं आहे, मर्यादित आहे आपल्याकडे तो पैलू. आणि आपला आनंद जो आहे तो दुःखाबरोबर येतो, आनंदाबरोबर दुःख येतं, कारण आपण द्वैताच्या जगात आहोत, म्हणून द्वंद्व आहे, म्हणून दोन्ही येतं. ईश्वर अमर्याद आहे, अद्वैत आहे, तिथे द्वंद्व नाही, म्हणून निखळ आनंद असतो. आनंदाबरोबर ईश्वराला दुःख नसतं. इथे कृपा करून ईश्वर आणि अवतारात घोळ कोणी घालू नाही, नाहीतर मग म्हणाल की अमर्याद सफरिंग कसं ते पुढे आपण बघणार आहोत. आपण फक्त ईश्वर अवस्थेचा सध्या विचार करतो, अवतार नव्हे. त्यात पुन्हा फरक आहे. त्याचप्रमाणे शक्ती, ते आपलं बळ आणि उत्साह म्हणजे आपली प्राणशक्ती, त्याचं अमर्याद ज्ञान आहे, आपल्याला अत्यंत मर्यादित ज्ञान असतं. ते कशामार्फत? तर मन, त्या मनाचा विचार, भावना, हे दोन भाग आहे, पण ते कसं असतं? मर्यादित असतं. आता काय होतं? 7व्या अवस्थेत गेल्यानंतर मग तिथे ह्या मनाचा कुठे उगम होतो, ही प्राणशक्ती कुठून आहे, ह्याची सुद्धा त्याला जाणीव होते. फक्त आता काय फरक होतो? माणूस असताना तो मर्यादित ह्या सगळ्यांचा, तिन्ही पैलूंचा मर्यादित उपयोग घेत होता, करत होता, मर्यादित अनुभव घेत होता, कारण हे पैलू मर्यादित मिळाले होते माणसाला माणूस म्हणून, आणि म्हणून त्यांचा अनुभव मर्यादित होता. पण आता ईश्वर झाल्यावर त्याच त्रिगुणात्मक पैलूंचा अमर्याद पैलू म्हणून तो अनुभव घेतो. आय होप दिस इज क्लिअर. हे महत्वाचं आहे. पुढे सर, मी तुम्हाला हा चालेल ना, आणि पूर्ण पॅरेग्राफ वाचला तरी चालेल. येस, थँक्यू. ठीक ठीक. काय झालं ना, मी पण फार थकले, मला वाटलं नव्हतं मी करू शकेल. नाही नाही, काही प्रॉब्लेम नाही. ओके, इट्स ओके. थँक्यू. आत्मचेतना प्राप्त करण्याच्या त्याच्या कठोर परिश्रमात अविभाज्य शाश्वत ईश्वराने, ज्याला त्याच्या अपरिमित अवस्थेबद्दल जाणीव नव्हती, असंख्य व विविध संस्कार संकलित केलेत व अनुभवलेत, व या दरम्यान स्थूल, सूक्ष्म व मनोजगतांना पसरवीत, अनफर्लिंग, स्थूल जगताच्या स्थूल चेतनेला उत्क्रांत करीत व सूक्ष्म व मनोजगतांच्या व सूक्ष्म व मनोभूमिकांच्या चेतनेचे आत्मानुवर्ती उत्क्रमण करीत स्वतःचे सहचर्य परिमित व नश्वर अस्तित्वांशी केले. ईश्वराच्या चेतनेचे अंतिम प्रतिवर्धन त्याच्या अपरिमित अवस्थेतील त्याच्या स्वच्या सचेत पराकाष्ठेच्या साक्षात्कारात झाले. ब्रॅकेटमध्ये कल्मिनेटेड इन कॉन्शियस रिअलायझेशन. जय बाबा. थँक्यू सर. आता इथे बाबांनी काय सांगितलं? जीवात्मा झाल्यापासून त्याचा प्रवास ते परमात्मा पर्यंतचा प्रवास, त्याचं थोडक्यात बाबांनी इथे वर्णन केलेलं आहे, की त्याने ही जी आत्मचेतना आहे, मी ईश्वर आहे, हे अनुभवण्यासाठी त्यांनी कठोर परिश्रम घेतले. हे महत्वाचा मुद्दा आपल्या सगळ्यांना लक्षात विचारात घ्यायला पाहिजे. कठोर परिश्रम, सततचे परिश्रम. हे पटकन टाळी वाजवल्याबरोबर आवाज आला अशी क्रिया नाही, बटन दाबलं लाईट लागला अशी क्रिया नाही. खूपदा गैरसमज होतो लोकांचा, थोडं काही आम्ही सिन्सिअरली केलं की आम्हाला वाटतं आम्ही काहीतरी झालो. नाही,
अत्यंत कठोर परिश्रम घ्यावे लागतात आणि केवळ ईश्वर साक्षात्कारापर्यंतच घ्यावे लागतात असं नाही. सद्गुरूला त्याही पेक्षा अत्यंत कठोर परिश्रम घ्यावे लागतात. ते आपण बघणार आहोत किंवा क्रिएशन अँड कॉजेस मध्ये येईलच नंतर. आता हे जे अत्यंत कठोर परिश्रम घेतले त्यानंतर त्या आत्म्याला चेतना मिळाली आणि त्याने ईश्वराचं जे अविभाज्य शाश्वत अस्तित्व आहे ते त्याने अनुभवलं स्वतः म्हणून, मी ईश्वर आहे. आणि मग त्याला आधी जाणीव नव्हती, आपल्याला कुणालाही जाणीव नाही की आपण अमर्याद आहोत, ईश्वर आहोत, ही आपल्याला जाणीव आहे का? नाही. मग ईश्वर साक्षात्कारानंतर ही जाणीव येते अमर्याद अस्तित्वाबद्दलची, शाश्वत अस्तित्वाबद्दलची. पण हे करत असताना त्या चेतनेने काय केलं, आत्म्याने काय केलं, वेगवेगळे चांगले वाईट खूप सारे संस्कार गोळा केले, ते अनुभवले पण संस्कार. आणि ह्या दरम्यान त्या आत्म्याने काय केलं की स्थूल जगत, सूक्ष्म जगत, मनोजगत ह्या सगळ्या जगांचा अनुभव घेतला. त्या जगांमध्ये अनुभव घेऊन घेऊन त्या पद्धतीने चेतनेला त्यांनी उत्क्रांत केलं, प्रगल्भ केलं, परिपक्व करत 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 तिथे त्या स्थूल सूक्ष्म मनोजगतांचे अनुभव घेत घेत चेतनेला त्याने अंतर्वर्ती केलं, आत्मानुवर्ती केलं. आणि असं आत्मानुवर्ती करत करत त्याचं स्वतःच साहचर्य जे आहे तो एकरूप झाला, तादात्म्य पावला. कशाशी? ईश्वराशी. कोणता ईश्वर? जो शाश्वत आहे. पण त्यावेळेला त्यांनी तादात्म्य कशाशी केलं? त्या नश्वर गोष्टींशीच त्यांनी तादात्म्य केलं. मी म्हणजे दगड, किडा, मुंगी, वनस्पती, पशु, पक्षी, प्राणी, माणूस असं तादात्म्य करत करत त्यांच्याशी साहचर्य करत करत शेवटी ती चेतना अधिकाधिक अधिकाधिक वाढत गेले, उत्क्रांत होत गेले. आणि शेवटी त्याने ईश्वराची जी अमर्याद अवस्था आहे त्या अमर्याद अवस्थेचा त्याला साक्षात्कार झाला. ईश्वराच्या अमर्याद अवस्थेचा साक्षात्कार त्या आत्म्याला कधी झाला? अत्यंत पराकाष्ठेचे श्रम घेतल्यानंतर, कठोर परिश्रमानंतर त्याला खऱ्या स्वचा साक्षात्कार झाला, अनुभव आला. आणि म्हणून तिथं त्याला आपण ईश्वर साक्षात्कार म्हणतो. ईश्वर साक्षात्कार म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, मी ईश्वर आहे या स्थितीचा अनुभव घेणे. आणि तो कठोर परिश्रमाशिवाय तो अनुभव मिळत नाही. आता पुढचा अत्यंत सुंदर इंटरेस्टिंग महत्वाचा पॅरेग्राफ आहे. एका पॅरेग्राफ मध्ये 4 महत्वाचे मुद्दे मांडलेले आहेत. पान नंबर 209 वरच आपण आहोत. हळू गेलो हरकत नाही, सगळ्यांना कळलंच पाहिजे. हा अट्टाहास म्हणा, आग्रह म्हणा, विनंती म्हणा. दरम्यान 45 तर झाले नाही, पण कुणाला काही प्रश्न आहेत का? त्यासाठी एक क्षण आपण थांबू. प्रश्न नसतील तर मी गांगडे सरांना विनंती करते की त्याने साधारण जिथे स्वप्ने होती तिथपर्यंत वाचावं आणि मग त्याला हाही अनुभव आला तिथपासून पुढे पॅरेग्राफ पूर्ण करा. म्हणजे आपण 2 वाचनात हा पॅरेग्राफ कंप्लीट करूया. बरं, प्रश्न आहेत का कुणाला काही? जय बाबा. एक संधी तर प्रश्नाची विचारायला दिलीच पाहिजे. आपण शेवटचे 15 मिनिटं प्रश्नोत्तरासाठी ठेवतो. आता 40च झाले, पण हरकत नाही, कारण पुढचा पॅरेग्राफ संपवता संपवता 5-10 मिनिटं होतील. आणि जर प्रश्न नसेल तर पुढे जाऊया का? कुणीतरी हँड म्हणजे असा करून सांगा, माईक ना ओपन करता. नुसतं जर प्रश्न विचारायचे नसतील तर अंगठा दाखवा पुढे जायला, ग्रीन सिग्नल द्या. जय बाबा. वा वा, थँक्यू गोरे सर. हा, दिलीप मा पण आहे, बघतोय ना तू? जय बाबा, थँक्यू विभाताई, श्वेतांबरी. तर आपण जाऊया पुढे. हा, जय बाबा. हा, जय बाबा दिलीप पठारेजी. गांगडे सर वाचता? होय होय. शेवटी जेव्हा ईश्वराच्या चेतनेने स्वची चेतना प्राप्त केली व अपरिमित शक्ती
अपरिमित ज्ञान व अपरिमित आनंदाचा अनुभव घेतला, तेव्हा ईश्वराला अनुभव आला की त्याचे वास्तव्य शाश्वतरित्या अपरिमित आनंदात आहे व स्वचेतना प्राप्त करण्याच्या कठोर संघर्ष काळातील स्थूल, सूक्ष्म व मनो शरीरांचे व जगतांचे संस्कार व अनुभव, साहचर्य व असाहचर्ये ही मायेची होती आणि ती केवळ निरर्थक स्वप्ने होती. थँक्यू सर. एक मिनिट आहे, लावते, नाहीतर बाहेरचे आवाज येतील. जय बाबा. शेवटी म्हणजे 7व्या भूमिकेत जेव्हा त्यांनी स्वची चेतना प्राप्त, खऱ्या स्वची चेतना प्राप्त केली, म्हणजे ईश्वर साक्षात्कार जेव्हा त्याला मिळाला, म्हणजेच निर्विकल्प समाधीत तो आला, म्हणजेच फनाफिलामध्ये आला, तेव्हा काय झालं, ते ईश्वराचे त्रिगुणात्मक पैलू अमर्याद शक्ती, आनंद आणि ज्ञानचा त्याने अनुभव घेतला. आणि तिथं त्याला असं अनुभवायला आलं की वास्तविकरित्या तो शाश्वत आहे, अमर्याद अस्तित्व आहे, त्या अमर्याद आनंदात आहे. आणि हे जे कठोर परिश्रम त्याने घेतले जीवात्मा झाल्यापासून त्या परमात्मा होईपर्यंतचे, त्या संपूर्ण परिश्रमाच्या संघर्षाच्या काळातले हे जे त्याचे स्थूल, सूक्ष्म आणि मनोजगताचे संस्कार होते, अनुभव होते, हे सगळे काय होते, मायेचे होते. ते जे त्याचं साहचर्य होतं त्या रूपाशी किंवा असाहचर्य होतं, त्या रूपाशी त्याने साहचर्य करणं म्हणजे, त्या रूपाशी त्याने साहचर्य करणं म्हणजे त्याचा जन्म, आणि त्या रूपाशी त्याने असाहचर्य करणं म्हणजे मृत्यू. हे जे असंख्य अनगणित त्याचे जन्म आणि मृत्यू होते, ते केवळ आणि केवळ मायेचे होते. हा अनुभव त्याला आला, ह्याची त्याला जाणीव झाली. हे तथ्य त्यावेळेला तो अनुभवतो 7व्या भूमिकेत, आणि ती केवळ निरर्थक स्वप्ने होती. सायन्सवाले गोरे सर, सृष्टी दिसते डोळ्याला आणि तुम्ही म्हणता भ्रम आहे, ते का? कारण कुणीतरी तसं ते अनुभवलंय. आपण झोपेत असतो, स्वप्न पडतं, उठल्यावर काय शिल्लक असतं स्वप्नातलं? काहीच नसतं. अगदी त्याप्रमाणे ही सृष्टी म्हणजे ईश्वराचं स्वप्न आहे, आणि तोच ईश्वर आपल्या मार्फत वेगवेगळ्या भूमिका तिथे जगतो आहे स्वप्नामध्ये. हे कधी कळतं जीवात्म्याला? अत्यंत परिश्रमानंतर जेव्हा त्याला ईश्वर साक्षात्कार प्राप्त होतो, त्याचं अंतिम उद्दिष्ट प्राप्त होतं, त्यावेळेला हे त्याला कळतं. लोक म्हणतात ईश्वर साक्षात्कारानंतर काय होतं, काय अनुभवायला मिळतं? हेच अनुभवायला मिळतं की अरे, हे त्याला सगळा स्वतःचा प्रवास दिसतो. हेच बाबांनी वेगळ्या भाषेत सांगितलं की स्थूल, सूक्ष्म म्हणजे भूमिकांमधला प्रवास सुद्धा मिथ्यातला आहे, मायेतला आहे. फक्त ईश्वराप्रत नेण्या इतकंच त्याला महत्व आहे, अधिक महत्व त्याला नाहीये. हे कधी कळतं त्याला? मी ईश्वर आहे अवस्थेचा अनुभव घेतल्यावर. म्हणजे त्याला आता कळतं की मी ईश्वर आहे, मी अमर्याद अस्तित्व आहे, अमर्याद शक्ती, ज्ञान, आनंदाचा तो अनुभव घेतो. तो सगळं जे आधीचे अनुभव आहेत ते बघतो आणि म्हणतो की अरे, हे निरर्थक स्वप्न होतं. हे त्याला कळतं, हे सगळं मायेचं होतं, हे त्याला कळतं. इतके सगळे जन्म मृत्यू हे मायेचे होते, हेही त्याला अनुभव येतो, कळतं, त्याची जाणीव होते त्याला. त्याला हाही अनुभव आला की शरीरांचे, प्राण्यांचे, हे ज्या ज्या त्यांनी किडा, मुंगी, पाषाण, धातू, वनस्पती, जलचर, पक्षी, पशु, प्राणी, हे सगळ्यांशी तो जो एकरूप होता, त्या रूपात, त्या भूमिकेमध्ये ते सगळे तिन्ही भुवन, 3 भुवन कोणती? स्थूल, सूक्ष्म आणि मनोभुवन. हे तिन्ही भुवन आणि 6ही भूमिका, सप्तभूमिका 1 ते 6, या 6ही भूमिका, हे सगळं त्याचा लवाजमासह हे सगळे अनुभव हे केवळ सापेक्ष होतं, निरपेक्ष नव्हतं.
म्हणजे कशावर तरी अवलंबून असलेलं म्हणजे सापेक्ष. आता ते कशावर अवलंबून असतं? खरा ते स्वप्न कोणामुळे असतं? जी व्यक्ती झोपली त्याच्यामुळे स्वप्न असतं. स्वप्न स्वतः स्वप्नाला निरपेक्ष अस्तित्व आहे का? नाही. मी आहे. मी झोपले म्हणजे आणि झोपले म्हणून मला स्वप्न पडलं. म्हणजे माझ्या स्वप्नाचं अस्तित्व कुणावर अवलंबून आहे? माझ्यावर, त्या व्यक्तीवर. म्हणजे ते स्वप्न स्वतः निरपेक्ष नाही. तर ते स्वप्न दुसऱ्या कोणावर तरी अवलंबून आहे. एका व्यक्तीच्या वर अवलंबून आहे. एका व्यक्तीच्या झोपण्यावर ते स्वप्न अवलंबून आहे. म्हणजे तिथे सापेक्ष अस्तित्व आहे त्या स्वप्नाला. त्याचप्रमाणे तेव्हा त्याला कळतं की या सगळ्या सप्तभूमिका, ही सगळे माझी उत्क्रांतीची रूप, ह्यांना स्वतःच अस्तित्व नव्हतं. ती सगळी सापेक्ष अस्तित्व होते की जी त्याची स्वतःची ईश्वराची अपरिपक्व चेतना होती आणि दुसरं काही नव्हतं. वास्तविक तो ईश्वर होता, आहे आणि राहणार. आणि ही जी सगळी रूप होती, ती रूप म्हणजे या उत्क्रांतीच्या प्रवासातली सप्तभूमिका, 6 भूमिकांमधले त्याचा सगळा रोल हा कशावर अवलंबून होता? त्याच्या स्वतःच्या ईश्वराच्या चेतनेची अपरिपक्व रूप ती होती. हा अनुभव तो घेतो. केवढा मोठा अनुभव आहे. त्या ईश्वराच्या चेतनेने ती रूप धारण केलेली होती. त्या ईश्वराच्या चेतनेने ती रूप राखलेली होती. बरोबर की नाही? आणि म्हणून हे शरीर हे केवळ माध्यम आहे. कशासाठी? ते अनुभवण्यासाठी हे शरीर माध्यम आहे. ह्या जगात येऊन भांडण, तंटे, लोभ, संस्कार, व्यसन ह्या सगळ्यासाठी शरीर नाही. शरीर कशासाठी दिलंय? हा जन्म कशासाठी आहे? मी ईश्वर आहे हा अनुभव घेण्यासाठी. का? कारण या शरीरात जो कोणी आहे तो ईश्वर आहे. पण तो अडकून पडलाय ह्या पिंजऱ्यात. म्हणजे त्याची चेतना अपरिपक्व आहे. त्या चेतनेने ही सगळी रूप अनुभवली, याचं ज्ञान त्याला होतं. परिपूर्ण प्रतिवर्धित चेतनेसह परिपक्वता ही केवळ 7व्या भूमिकेवर. आता ही जी त्याची चेतना होती तेव्हा अपरिपक्व होती. आता ती पूर्ण परिपक्व झाली, पिकली. मागे आपण उदाहरण दिलं होतं कच्ची कैरी. कच्च्या कैरीचा पाड झाला, पाडाचा आंबा झाला. आपण थोडक्यात घडीभर समजण्यासाठी असं धरू की कच्ची कैरी म्हणजे उत्क्रांतीच्या अवस्था, मनुष्य योनीपर्यंत. पाड म्हणजे पहिली भूमिका ते 6वी भूमिका आणि पिकलेला आंबा म्हणजे 7वी भूमिका. ही जाणीव त्याला आता होते की केवळ 7व्या भूमिकेवरच त्याची चेतना प्रगल्भ झाली, पूर्ण पिकली आणि त्या चेतनेसह ती सतत वर्धित होत राहिली, वाढत राहिली. यामुळे ईश्वराला आत्मसाक्षात्कार झाला, अथवा या स्थितीने ईश्वराला त्याच्या साक्षात्कारासंबंधी पूर्णपणे जागृत केलं, जाग केलं की मी ईश्वर आहे. दुसऱ्या शब्दात ईश्वराला स्वतःच ईश्वराच्या अपरिमित अवस्थेचा जाणीवपूर्वक अनुभव आला जेव्हा त्याने मी ईश्वर आहे ही अवस्था प्राप्त केली. जेव्हा तो 7व्या भूमिकेत आला, फनाफिलामध्ये आला, निर्विकल्प समाधीमध्ये आला, तेव्हा त्याने अनुभव घेतला की मी अमर्याद ईश्वर आहे. आणि ह्या अमर्याद अस्तित्वाचा त्याने जाणीवपूर्वक कॉन्शियसली अनुभव घेतला. त्याला जाणवलं की मीच ईश्वर आहे, ही अवस्था त्यांनी प्राप्त केली. मी खूप दमले आणि 9 मिनिट बाकी आहे, पण आपण दुसरा पॅरेग्राफ, कदाचित कुणाला प्रश्न नसतील तर आपण दुसरा पॅरेग्राफ घेऊ. फार सुंदर आहे. एका पॅरेग्राफ मध्ये 8 महत्वाचे मुद्दे बाबांनी सांगितले आहेत. ही माझी सवय आहे. बऱ्याच जण विचारतात तुम्ही कसं समजून घेता, कसं सांगता. तर एकदा मी दाखवते, तुम्ही बघत असाल तर. हे असे इथे घाईघाईत मुद्दे लिहून काढले रात्री 1:30-2 नंतर हॉस्पिटलमधून आल्यावर, आणि मग हिला पाठवले. ते तिने स्लाइड बनवल्या दोघींनी सुंदर. पण मला वाटतं आपण पुढच्या लेक्चरला
सुरुवातीला स्लाइडचं वाचन करू आणि आज आपण पुढचा पॅराग्राफ घेऊ, कारण एक लिंक त्याची राहील असं मला वाटतं. तुमची सगळ्यांची सहमती आहे का? नाही. कोणीच हात वर करत नाही सहमतीला. तसं असेल तर मग मी हा चालेल ना. थँक्यू. मग आपण आता पुढचा पॅराग्राफ घेऊया आणि सगळ्या स्लाइड एकत्र सुंदर झालेल्या आहेत त्या आपण त्याच्यातून आज जे आपण वाचतोय परत एकदा रिपीट होईल आणि ते मुद्द्यासारखं एक एक पॉइंट सारखं त्यात दिलेलं आहे. तर आपण काय करू, पुढच्या लेक्चरला सुरुवात त्या स्लाइडच्या वाचनाने करू आणि मे बी गांगडे सर अवेलेबल असतील तर मी विनंती करेल की त्यांनीच ते करावं. सध्या माझी एनर्जी कमी पडते आणि सर तुम्ही प्लीज वाचायला सुरुवात करा. ओके येस येस. पूर्ण पॅरेग्राफ वाचून घ्याल दुसऱ्या शब्दात पासून झाल्यापर्यंत. पान नंबर 210 वर आपण आहोत. जय बाबा. थँक्यू. दुसऱ्या शब्दात ईश्वर प्रथम स्थूलाच्या जडणघडणीच्या प्रक्रियेतून म्हणजे बिकमिंग प्रोसेस प्रक्रियेतून जातो. म्हणजेच स्थूलात तो स्थूल विश्वाचे म्हणजे अन्नभुवनाचे स्थूल विश्वाचे शरीर होतो. नंतर सूक्ष्मात तो सूक्ष्म विश्वाची म्हणजे प्राणभुवनाची प्राणशक्ती होतो. नंतर कारणात म्हणजे मेंटल, ज्याला आपण कारण म्हणतो मेंटलला, नंतर कारणात म्हणजे मेंटल मध्ये तो मनोविश्वाचे मन होतो. या पलीकडे विज्ञानात म्हणजे जी विज्ञान भूमिका, या पलीकडे विज्ञानात ज्याला कंसात म्हटलेलं आहे उच्चतम दिव्य चेतनेत, ज्याला हायएस्ट डिव्हाइन कॉन्शियसनेस हा शब्द वापरलेला आहे, ईश्वर होतो. जो तो होता आहे व सदैव राहील. म्हणून ईश्वर मूलतः जो अचेत होता आता तो विस्मृतीला विसरतो, म्हणजे तो बिकम्स ऑब्लिव्हियस ऑफ ऑब्लिव्हन इटसेल्फ. व त्याला त्याच्या मूळ आदी शब्दाला मी कोण आहे ला यथार्थ व अंतिम उत्तर मी ईश्वर आहे म्हणून मिळते. अशा प्रकारे स्थूल, सूक्ष्म व मनोभुवनामध्ये ईश्वर जो यथार्थतः नाही तो प्रत्यक्षात होतो व विज्ञानात जो तो यथार्थतः आहे तो होतो. मूलतः ईश्वर होता, आता ईश्वर झाला. थँक्यू सर. अत्यंत सुंदर, अत्यंत सुंदर. बाबांनी काय वाजवते बाबांनी जीवात्मा ते शिवात्मा, जीवात्मा परमात्मा आणि परमात्मा ते शिवात्मा हा पूर्ण प्रवास एका पॅरेग्राफ मध्ये सुंदरपणे पद्धती सांगितलेला आहे. पहिला मुद्दा काय आहे की स्थूलाच्या जडणघडणीतून प्रक्रियेमधून म्हणजेच काय, तो अन्नभुवन किंवा स्थूल भुवनाचं काय होतं, शरीर होतं. सूक्ष्म जगतामध्ये काय होतो, तो सूक्ष्म जगताची प्राणशक्ती होतो की ज्याच्यावर पूर्ण सृष्टी सर्व काही अवलंबून आहे. किंबहुना प्राणशक्ती किंवा सूक्ष्म भुवनातूनच नंतर स्थूल भुवन प्रकट झालेलं आहे, निर्माण झालेलं आहे, हे आपण समजून घेतलंय मागच्या वेळी. नंतर मनोभुवनामध्ये तो मनोविश्वाचं मन, बरोबर. आपण तिन्ही जगत बघितले, स्थूल, सूक्ष्म, मनोभुवन. स्थूलमध्ये तो स्वतःला शरीर समजतो, सूक्ष्मामध्ये तो स्वतःला प्राणशक्ती समजतो, मनोजगतामध्ये मी म्हणजे मन समजतो. 5वी आणि 6वी भूमिका. आता या पलीकडे काय होतं, 7वी भूमिका ओलांडल्यानंतर त्याची दैवी चेतना अमर्याद चेतना बनते. अमर्याद चेतना बनल्यानंतर काय होतं की त्याची 7व्या भूमिकेत सगळे संस्कार संपले. मग आता देह टिकवण्यासाठी संस्कार पाहिजे, हा नियम आहे. या विश्वामध्ये दुसऱ्यांची मदत करायची तर तुम्हाला देह टिकवला पाहिजे, या विश्वाचं भान आणलं पाहिजे, तेव्हा तुम्ही इतरांची मदत करू शकाल. मग ते कसं करणार, तर ते विज्ञानी संस्कारामार्फत होतो. म्हणजे मनोजगतानंतर तो परमात्मा झाला. आता परमात्माचा शिवात्मा होतो तेव्हा तो कसं विज्ञान भूमिकेत जातो. उच्चतम दिव्य चेतना होते, हायएस्ट डिवाइन कॉन्शियसनेस, ज्याला आपण अमर्याद चेतना म्हणतो. तिथे तो ईश्वर होतो. आता तुम्ही म्हणाल ईश्वर होतो असं का म्हटलं, हा प्रवास आपण कोणाचा बघतो,
मानव शरीरातील ईश्वराचा. म्हणजे मानव शरीरातला जो ईश्वर आहे तो ईश्वर होतो. मॅन टू गॉड, जो तो होता, आहे आणि सदैव राहील. म्हणजे हे कोण आहे? सद्गुरू किंवा कुतुब. म्हणून जो मूलतः ईश्वर होता पण अचेत होता, म्हणजे परात्पर परब्रह्म अवस्था, दिव्य पोकळी, जिथे अस्तित्व होते पण चेतना नव्हती. त्याला माहित नव्हतं की मी ईश्वर आहे. आता तो तो विसरलेला असतो. ह्या संपूर्ण उत्क्रांतीच्या प्रवासात, भूमिकांमध्ये तो विसरतो. आपण सगळे विसरलो की आपण ईश्वर आहोत. पण जेव्हा तो विज्ञान भूमिकेत अमर्याद चेतना प्राप्त करतो, ईश्वर ईश्वर होतो, तेव्हा त्याची जी विस्मृती होती त्या विस्मृतीला सुद्धा तो विसरतो. हे खूप सुंदर आहे. विस्मृतीचं त्याला विस्मरण होतं. आणि त्याचा नगर सेंटरमध्ये बोर्ड लावलेले आहेत, एक एक सेंटेन्सचे सुंदर आहे. ते दादांनी काढले होते सगळे हे करून. विस्मृतीचे विस्मरण म्हणजेच पूर्णत्व, असं ते वाक्य खूप सुंदर आहे. काय? विस्मृतीचे विस्मरण म्हणजेच पूर्णत्व. आता ही विस्मृती कसली? मी ईश्वर आहे हे आपण विसरलेलो आहे. पण हे विसरलो हे सुद्धा विसरणं म्हणजे पूर्णत्व होय. आणि त्याचा मूळ जो त्याचा प्रश्न होता कोहम, मी कोण आहे, त्याला आता यथार्थ, अंतिम, शेवटचं, योग्य, सत्य, परफेक्ट उत्तर काय होतं? मी ईश्वर आहे. म्हणजे कॉन्शियसली, जाणीवपूर्वक मानव देहामध्ये, मानव शरीरातला तो ईश्वर अनुभव करतो की मी ईश्वर आहे. आणि स्थूल, सूक्ष्म आणि मनोभुवनामध्ये तो यथार्थ असूनही तो यथार्थ समजत नव्हता. ईश्वर जो यथार्थ हा नाही, तो प्रत्यक्षात ईश्वर होतो, यथार्थ ईश्वर होतो. आणि विज्ञानात, विज्ञान भूमिकेत, सद्गुरू अवस्थेत, कुतुब अवस्थेत तो जो यथार्थ आहे, वास्तविक आहे, सत्य आहे, ईश्वर आहे, तो होतो. ती भूमिका तो निभावतो, पार पाडतो. तो मूलतः ईश्वर होता. ईश्वर ईश्वर होता. आता ईश्वर ईश्वर झाला. म्हणजे मूलतः जो परात्पर परब्रह्म अवस्थेतला ईश्वर होता, तो नेणिवेतला आत्मा कोहम म्हणून बाहेर पडला, त्या ईश्वराचा जीवात्मा झाला. म्हणजे तो ईश्वरच होता. आता तो आत्मा हा सगळा प्रवास करून, सगळं अनुभव करून, कठोर परिश्रमानंतर त्याला मी ईश्वर आहे हे जाणीवपूर्वक तो अनुभवतो. म्हणजेच त्या जीवात्म्याचा परमात्मा झाला. आता परमात्म्याचा शिवात्मा म्हणजे सद्गुरू झाला. आणि तो ईश्वर, त्या मानव रूपातला जो ईश्वर जीवात्मा होता, तो वास्तविक ईश्वर होता. म्हणजे खरा पाहता आता ईश्वर ईश्वर झाला. तो ईश्वरच होता, आता तो वास्तविक ईश्वर ईश्वर झाला. थँक्यू बाबा, थँक्यू ऑल. अवतार मेहर बाबा की जय. जय बाबा. प्लीज प्रार्थना स्टार्ट करा ताबडतोब. इंदुताई, जय बाबा प्रार्थना लगेच सुरू करा. आणि श्वेता, तू बाबांचा शेअर करशील फोटो छानपैकी. जय बाबा. अवतार मेहर बाबा की जय. हे परवरदिगार, सबकी राखनहार और सबकी रक्षा करनेवाला, तुम्हारा कोई आदि नहीं और न तुम्हारा कोई अंत। तुम अद्वैत, तुम तुलना से परे और तुम्हारा कोई नहीं पा सकता। तुम्हारा कोई नाम और रूप नहीं। तुम अनभान से रहित और ज्ञान, तुम अपार हो अनभान, कल्पना धारणा से परे, शाश्वत और तुम अखंडनीय और दिव्य नेत्रों के समान, किसी प्रकाश की कोई नहीं। तुम्हारा जिसम सदैव था, तुम सदैव रहते हो और तुम सदैव रहो। तुम सर्वत्र हो, तुम हर वस्तु में हो और तुम हर जगह से परे तथा हर वस्तु से परे हो। तुम आकाश में हो और पाताल में हो, तुम व्यक्त हो और अव्यक्त हो। तुम सब लोकों पर और समस्त लोकों से परे हो। तुम तीनों भुवनों में हो और तीनों भुवनों से परे हो। तुम अगोचर और स्वतंत्र, तुम सृष्टि के रचने वाले, प्राणियों के स्वामी हो, समस्त मनों और चित्तों के कर्ता। तुम सर्वशक्तिमान हो और सर्वव्यापी हो। तुम अनंत ज्ञान, अनंत शक्ति और अनंत आनंद। तुम ज्ञान के महासागर, सर्वज्ञ हो, अनंत ज्ञान रखने वाले हो।
तो भूत वर्तमान और भविष्य की घटना और तुम स्वयं जान तुम में गया मैं हूँ और सतत का कार्य तुम आत्माओं की आत्मा और अनंत गुणों से संपन्न एक परमात्मा हो तुम सत्य ज्ञान और परमानंद की थी सत्य के मूल प्रेम की निवास साधन तुम सनातन सत्ता ऊंचों में सबसे ऊंचे तुम प्रभु और परमेश्वर तुम परब्रह्म और परात्पर परब्रह्म भी तुम परब्रह्म परमात्मा अल्लाह लाही रज़्ज़ाक़ और मर्द और प्रियतम ईश्वर तुम्हारा नाम इज्जत अर्थात एक में कीजिए हे असीम दयालु कविराज तो अपने सब पापों के लिए पश्चाताप हर विचार के लिए जो सत्य अनुचित या भूला था हर एक बुरे हुए शक्ति से भूलना हमें उचित ना था और हर एक कर्म के लिए से करना उचित था स्वाहा से पर शब्द का विचार तथा द्वेष से का और विचार का हम पश्चाताप विशेष बात हर एक काम विचार तथा क्रिया के लिए ऐसे हर एक वचन के लिए जिसको हमने पूरा नहीं किया और असत्य वचनों के लिए और सभी निंदा या लोगों के पीछे उनके दोष बताने के लिए हम और खासकर दूसरों का नाश करने वाले हर एक कर्म के लिए दूसरों को दुख देने वाले हर एक शब्द या प्रवृत्ति तथा दूसरों पर दुख देने की इच्छा हम आप हम पर असीम दया करके हमारे कीड़ पाप क्षमा कीजिए और जैसे आपकी मर्जी के अनुसार विचार करने बोलने तथा कार्य करने जो हमारे असमर्थता सदा रहती आई उसको भी क्षमा कीजिए यही हमारी आपसे प्रियतम परमात्मा तो हमारी इसी सहायता कर यह अधिकार और तुमसे भी अधिक तब तक कि हम प्रेरित हो जाने के बाद पूरा और तुम सबसे ऐसी सहायता कर कि हम अंत तक प्रियतम बाबा का सत्ता के साथ और पास में अवतार में बाबा की जय वाह तेरी है जिसकी सृष्टि का निर्माण उसकी दैवी अनंतता का कैसे हो अनुमान आदि सचेतन शांति निकेतन आदि सचेतन शांति निकेतन नमो ब्रह्मा मेहर प्रभु आरती अपनाओ मेहर प्रभु आरती अपनाओ प्रेम दीप में दिए जलाओ प्रेम दीप में दिए जलाओ निबिड़ अंधेरा मिटता पाओ निबिड़ अंधेरा मिटता पाओ अपना सब कुछ तुम्हें चढ़ाओ अपना सब कुछ तुम्हें चढ़ाओ तुम मुझको सरसाओ मेहर प्रभु आरती अपनाओ मेहर प्रभु आरती अपनाओ जीवन की हर सांस हमारी
जीवन की हर सांस हमारी बन जाए प्रभु गति तुम्हारी बन जाए प्रभु गति तुम्हारी हे करुणाकर लीलाधारी हे करुणाकर लीलाधारी तुम करुणा बरसाओ मेहर प्रभु आरती अपनाओ मेहर प्रभु आरती अपनाओ बने आरती जीवन मेरा बने आरती जीवन मेरा आदि अंत का लय हो हीरा आदि अंत का लय हो हीरा खुले नयन और दिखे सवेरा खुले नयन और दिखे सवेरा तुम मुझ में छा जाओ मेहर प्रभु आरती अपनाओ मेहर प्रभु आरती अपनाओ आदि सचेतन शांति निकेतन आदि सचेतन शांति निकेतन नमो ब्रह्माओ मेहर प्रभु आरती अपनाओ मेहर प्रभु आरती अपनाओ अवतार मेहर बाबा की जय अवतार मेहर बाबा की जय अवतार मेहर बाबा की जय बाबा जय बाबा अवतार मेहर बाबा की जय जय बाबा थैंक यू श्वेता मृणमयी गोयल सर गांगड़े सर सभी को बहुत धन्यवाद जो भी ज्वाइन किए जय बाबा 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 पालवेताईंच्या आईला जय बाबा छान बसून छान ऐकलं छान जय बाबा जय बाबा जय बाबा जय बाबा जय बाबा जय बाबा छान होता आजचा जय बाबा आजचा सत्संग छान झाला त्याबद्दल सगळ्यांना जय बाबा जय बाबा आरती प्रार्थना पण छान झाली जय बाबा 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 चालू कर ना व्हिडिओ मी दाखवते तिला दिलीप जय बाबा दिलीप गोरे जय बाबा जय बाबा ऐकायला जय बाबा जय बाबा जय बाबा या सविता आहेत. हे निशिकांत नाईक आहे जय बाबा ताई आहे. जय बाबा सर्वांना जय बाबा जय बाबा सर्वांना जय बाबा हर मेहर बाबा की जय जय बाबा आपण तीनदा जयघोष करू बाबांचा सगळे मिळून ऑडिओ व्हिडिओ अवतार मेहर बाबा जय अवतार मेहर बाबा जय अवतार मेहर बाबा जय जय बाबा जय बाबा जय बाबा जय बाबा जय बाबा जय बाबा जय बाबा